Hi, this is Yogesh from the MySpace class. आज आपण बेसिकली मॅन्युअल सॉफ्टवेअर टेस्टिंग साठी ज्या पण काही गोष्टी लागतात त्या आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. मी इंटरव्ह्यू कसं क्रॅक करायचं त्याचे मी टिप्स तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. तर ह्याचे मी तीन व्हिडिओ बनवणार आहे. पहिला जो व्हिडिओ असणार तो आज मी बनवतोय तो आहे बेसिकली आपला टेस्टिंग टाइप्स बद्दल बघायचं आहे. मोस्टली द फोकस आहे टेस्टिंग टाइप्स बद्दल आहे. दुसरा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी अजाईल बघणार आहे. अजाईल वरचे क्वेश्चन म्हणजे अजाईल स्प्रिंट वगैरे ते बघणार आहे. परत सिनियर बेस्ड क्वेश्चन थोडेसे बघणार आहे. टेस्ट प्लॅन वगैरे ते आपण बघूया. तिसरा जो पार्ट असतो तो सिनियर बेस्ड क्वेश्चन असतो की एखादा हा क्वेश्चन मोस्टली मॅनेजर राऊंडला विचारतात किंवा एकदा टेस्टिंगला एक दोन सिनियर बेस्ड क्वेश्चन विचारतात की तुम्हाला असं आलं की तुम्ही काय ऍक्शन घ्याल. राईट. अशा टाईपचे मी 3 व्हिडिओ बनवतो प्रयत्न करणार. तर आपण जो व्हिडिओ बनवणार हा टेस्टिंग टाईप 1 हा पार्ट मध्ये आपण चेक करूया. आपल्याला कसं करायचं. ओके. नेहमी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. जेव्हा पण तुम्हाला इंटरव्ह्यू देता म्हणजे काय असतं माहितीये का, हे आपण 10वी 12वीला किंवा इंजिनिअरिंगला जे आपण मॉक देतो की नाही ते आणि हे एकच आहे, ह्यात काय वेगळं नाहीये. म्हणून जेवढं तुम्ही क्वेश्चन विचारतील, तुम्हाला जे पण काही क्वेश्चन विचारतील, तुम्ही त्यांना जेवढं पॉईंट्स मध्ये सांगचाल, वाक्य आहे का, जेवढं तुम्ही पॉईंट्स मध्ये सांगताल तेवढं तुमच्यासाठी फायदा होणार आहे. जसं की एखादा क्वेश्चन विचारला असेल, XYZ हा क्वेश्चन विचारला असेल, तो तुमचा कॉल आहे, त्या कॉलसाठी तुम्हाला त्याचे 4 पॉईंट बनवायचे. इव्हन मी पण हा फंडा अप्लाय करतो. जेव्हा पण मला कधी कुणी क्वेश्चन विचारतो, मी त्यांना त्या क्वेश्चनचे 4 पॉईंट सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही 4 पॉईंट सांगा, बरं पडेल. जेव्हा तुम्ही 1 पॉईंट सांगता ना, तो एक्सपेक्ट करतो तुम्ही अजून 1-2 पॉईंट सांगावे त्यांना, तर त्यांना सॅटिस्फाय व्हावं लागतं. राईट. तर मी इव्हन नोट्स बनवताना किंवा मी तुम्हाला टीच करताना पण क्वेश्चन डिस्कस करताना पण मी मोस्टली प्रत्येक क्वेश्चन 4 पॉईंट बनवले. काही क्वेश्चन त्यांनी 4 पॉईंट बनवू शकत नाही. ते क्वेश्चन तसेच राहतील. त्यावेळेस त्यामुळे त्यांना पण ते माहित नसतात. त्यामुळे असं नाहीये की 4 पॉईंट बनलेच पाहिजे. पण ट्राय करा कधी कुठला क्वेश्चन दिला की ते 4 पॉईंट बनवायचे. ठीक आहे. चला आपण जाऊया. तर फर्स्ट पॉईंट आपण चेक करूया. पहिला क्वेश्चन आहे. क्वेश्चन नाही, हा बेसिकली टेस्टिंगचे टाइप्स आहेत. नेहमी लक्षात ठेवा टेस्टिंगची 2 टाईप आहे. एक आहे फंक्शनल टेस्टिंग आहे, एक आहे नॉन फंक्शनल टेस्टिंग आहे. फंक्शनल टेस्टिंग मध्ये युनिट टेस्टिंग असतं, इंटिग्रेशन टेस्टिंग असतं, सिस्टीम टेस्टिंग असतं, रिग्रेशन असतं, UAT असतं, स्मोक असतं, सॅनिटी असतं, व्हाईट बॉक्स असतं, ब्लॅक बॉक्स असतं. हा फंक्शनल टेस्टिंग आहे. नॉन फंक्शनल टेस्टिंग मध्ये तुम्ही बघायला गेलं तुमचे जे परफॉर्मन्स रिलेटेड जे टेस्टिंग असतात हे सगळं नॉन फंक्शनल. ऍप्लिकेशन त्याचा स्पीड कसा आहे, खूप जण एका ठिकाणी लो हे केलं, एकाच वेळी जर ऍट अ टाइम लॉग इन केलं, जसं की रिझल्ट असेल, लेट्स से 12वीचा रिझल्ट आहे, तसं एका 3 वाजता लागतो रिझल्ट मोस्टली, राईट. तर 3 वाजता सगळेजण लॉग इन करत बसतात, तर कधी कधी असं होतं की साईट हँग होते, डाऊन होते, राईट. ते परफॉर्मन्स टेस्टिंग मध्ये येतं. हे सगळं नॉन ह्या आपण फंक्शनल फ्लो चेक केलं काय मध्ये नाही, ह्या आपण नॉन फंक्शनल फ्लो चेक करत असतो, राईट. परत कम्पॅटेबल टेस्टिंग म्हणजे असं म्हणता येईल की बाबा हा बाबा आता हा ब्राउझरवर स्पेसिफिक झाला, बरोबर ना. हा अँड्रॉइड वर चालतो का, विंडोज वर चालतो का, मॅक वर चालतो का, क्रोम वर चालतो का, हे झालं कम्पॅटेबल. बाबा ह्या ऑपरेटिंग सिस्टीमला हा कम्पॅटेबल आहे की नाही. परत त्याचा सिक्युरिटी टेस्टिंग म्हणजे कसं असतं की आपलं जे कॅशे असतं ते कॅशे खूप मॅटर करतं. त्यामध्ये असतं तुम्ही जर ह्या मशीन लॉग इन केलं, त्या मशीन लॉग इन केलं, ह्या मशीन लॉग इन असून त्या मशीन लॉग इन करू शकणार नाही, किंवा त्या मशीन लॉग इन झालं की इकडचं लॉग इन ऑटोमॅटिक निघून जाईल, राईट. OTP रिलेटेड हे सगळं सिक्युरिटी टेस्टिंग मध्ये येतं, राईट. ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 जाऊया. ओके. हा झाला सिंपल टेस्टिंगचे टाइप्स. तर जेव्हा तुम्हाला कधी विचारतील टेस्टिंगची बेसिक 2 टाइप आहे. एक आहे फंक्शनल टेस्टिंग आहे, दुसरा आहे नॉन फंक्शनल टेस्टिंग आहे. मग फंक्शनल टेस्टिंग मध्ये एवढे पॉईंट सांगायचे, नॉन फंक्शनल तुम्हाला एवढे पॉईंट सांगायचे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे STLC विचारा, सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. बरं, आता खूप जणांना क्वेश्चन येतो की सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल बद्दल बोलायचं कसं. आपण ट्राय करूया. याला छोटासा एक्झाम्पल देतो. अझ्युम करा तुम्हाला कुठे ट्रिपला जायचंय, तुमच्या 4 ते 5 जणांचा ग्रुप आहे. ओके. त्यातला एक जण कधी पण ऑब्झर्व करतात, तर एक जण असतो तो खूप ऍक्टिव्ह असतो, त्याची खूप इच्छा असते मनापासून जायचं म्हणून. मग तो काय करतो, सगळ्यांना बोलवतो, सगळ्यांना सांगतो की एक काम करतो. ते काय करतात, सगळ्यांना म्हणतात की चला आपण एक काम करूया, आपण एक ट्रिप अरेंज करूया. आपण ट्रिप अरेंज करताना ते काय करतील, रिक्वायरमेंट घेतील. बेसिकली रिक्वायरमेंट तो विचार करा, आपण कुठे कुठे जाऊ शकतो. माथेरान जाऊ शकतो, महाबळेश्वर जाऊ शकतो, आपण आउट ऑफ इंडियाच म्हणजे पॅरिस जाऊया, लंडन जाऊया, बरोबर. आता ह्या त्यांच्या रिक्वायरमेंट्स आहेत, बरोबर. मग ह्या रिक्वायरमेंट आल्यानंतर मला सांगा, हे सगळेचे सगळे मित्र आउट ऑफ इंडिया त्याच्यासाठी रेडी असतील का, नाही. मग पहिल्यांदा तुमचं फिक्स होतं बाबा महाबळेश्वरला जायचंय का माथेरान जायचंय. एखादा म्हणतो यार मी माथेरानला खूप वेळा गेलो, आता नाही मी आपण महाबळेश्वर जाऊया. मग हे बेसिकली तुम्ही काय करता, रिक्वायरमेंट अनालिसिस करता, बरोबर ना. ह्या तुमच्या रिक्वायरमेंट आलेल्या, तुमच्या कंपनीकडे एक रिक्वायरमेंट आलेली, ते तुम्ही रिक्वायरमेंट अनालिसिस केलं पहिली गोष्ट.
म्हणून तुमची जी फर्स्ट स्टेप असते ते नेहमी रिक्वायरमेंट अनालिसिस असते. म्हणून QA टीम फर्स्ट लर्न द रिक्वायरमेंट इन टर्म्स ऑफ व्हॉट दे विल बी टेस्टिंग आणि कॅल्क्युलेट द टेस्टेबल रिक्वायरमेंट. म्हणजे जसं की तुम्हाला कुठं तर आउटिंगला जायचंय, मग तुमचं महाबळेश्वर झालं. आता महाबळेश्वरला जाण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी लागतील, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करावं लागेल ना. इव्हन कधी जायचं, कुठं राहायचं, काय खायचं, किती किती दिवस जायचं, हे सगळं करावं लागेल की नाही तुम्हाला. मग ते तुमचा सेकंड पार्ट येतो. म्हणून पहिल्यांदा तर कळालं तुम्हाला महाबळेश्वरला जायचं, बरोबर ना. मग तुम्ही रिक्वायरमेंट अनालिसिस केली. नंतर तुम्ही काय करता, आता महाबळेश्वर तुमचं ठरलं, आपण त्यानंतर काय करतो आपण, की आपल्याला कधी निघायचंय, कुठं थांबायचंय, कुठल्या हॉटेलमध्ये थांबायचंय, काय खायचं, काय काय घेऊन जायचं, कसं जायचं. आपण काय करतो, प्लॅन करतो की नाही. म्हणून तुमचं नेहमी टेस्ट प्लॅनिंग म्हणतो. हे पटलं का तुम्हाला. टेस्ट प्लॅनिंग हेच महत्वाचं असतं की ह्याच्यामध्ये तुमची स्ट्रॅटर्जी होते की तुम्हाला कसं हे तुमचा गोल जो असतो तो अचीव्ह करायचा आहे, बरोबर. प्लॅन टेस्ट प्लॅनिंग मध्ये हे तुमचं कन्सेप्ट राहते. ओके, हे झालं. बरं, तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय. आता काय काय ठिकाणी असतं बघा, इंडस्ट्रियल टूर असतं, एज्युकेशन टूर असतं, राईट. हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह झाला ह्या केसमध्ये. आता ह्या केसमध्ये तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, ह्या सॉफ्टवेअरच्या लँग्वेजमध्ये. सॉफ्टवेअरचा प्रत्येक सॉफ्टवेअरचा एकच ऑब्जेक्टिव्ह असतो मेन, तो असतो तुम्हाला तुमचं जे प्रोडक्ट आहे ते बग फ्री पाहिजे, कुठल्याही प्रकार त्यामध्ये बग नको आहे. हा एक पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय, तुमचे रिक्वायरमेंट ह्या कस्टमरला जे रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुमच्या झाल्या पाहिजे. हे दोघांचा नेहमी स्कोप असतो, बरोबर. ओके, आता तुमचं आपलं हे पण ठरलं की कधी जायचं, कुठे जायचं ट्रिपला. आता ते काय करतात बघा, तर तुमचं जायचं ठरलंय, कसं जायचं हे ठरलंय, पण तुम्हाला त्या गोष्टी अरेंज कराव्या लागतील की नाही. जसं की आता असं ठरलंय की महाबळेश्वरला जायचं ठरलं की आपण 5 जणांचा ग्रुप आहे. त्या 5 जणांच्या ग्रुपमध्ये ठरलं की XY डे 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 ला जायचं, 2 दिवसाचा स्टे असेल. ओके, हे झालं. मग आपण ते डेव्हलपमेंट करतो. डेव्हलपमेंट करतो म्हणजे काय करतो बेसिकली माहिती का, डेव्हलपमेंट करतो म्हणजे लेट्स से की कारने जायचं, राईट. ते कार पण ठरते की 5 सीटर पाहिजे. मग तुम्ही तुमचा फ्रेंड तो काय करतो, 5 सीटर गाडी बुक करणं, ह्यामध्ये सगळं बुकिंग अरेंजमेंट होते. बुकिंग अरेंजमेंट किंवा प्लॅनिंग जे असतं, ज्या ज्या गोष्टी लागतात त्या लागतात. जसं की आता हे जर मी कव्हर अप कम्पेअर करायला गेलं विथ रिस्पेक्ट टू टेस्टिंग, आपण टेस्टिंग मध्ये काय करतो, तर टेस्टिंग मध्ये ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंटच्या आधारे आपण काय करतो, टेस्ट सिनेरिओ बनवतो, बरोबर. त्या टेस्ट सिनेरिओच्या आधारे आपण काय करतो, टेस्ट केसेस बनवतो. म्हणजे तुम्ही एक माहोल क्रिएट करता, डेव्हलपमेंट क्रिएट करता, की जे हे आणि ते दोन्ही पण गोष्टी सेमच आहेत. सगळ्यांना समजतं आता. ओके, म्हणून टेस्ट केस डेव्हलपमेंट आणि हे एकच आहे. आपलं डेव्हलपमेंट झालं म्हणजे कार कोणती घ्यायची, कुठं स्टॉप राहायचा, कुठलं हॉटेल पण बुक करणं, हे सगळं तुम्ही मॅनेज करता. म्हणजे हे तुम्ही बेसिकली टेस्ट केस डेव्हलपमेंट करता. आता जस्ट इमॅजिन करा, तुमचा प्लॅन पण डेव्हलप झाला. आता एन्व्हायरमेंट सेटअप करता. एन्व्हायरमेंट सेटअप करता म्हणजे ह्यामध्ये काय राहतं म्हणजे का, सॉफ्टवेअर मध्ये बेसिकली आता डेव्हलपर जेव्हा कोड लिहितो, तर तो कोड लिहिल्यानंतर तो कुठल्या तर साईटवर डिप्लॉय करावा लागतो. डिप्लॉय केल्यानंतरच तो QA कडे येतो, राईट. मग QA कडे येण्यासाठी तुम्हाला ते एन्व्हायरमेंट सेटअप करावं लागतं. SIT आहे का, UAT का, प्रोडक्शन आहे. आपण जे करतो ते SIT असतं. SIT म्हणजे काय असतं, सिस्टीम इंटिग्रेशन, सॉरी, ह्याला ऑफशोअर पण म्हणतात. ह्याला पण काय ऑफशोअर डेव्हलपमेंट म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवतो तुम्ही. आम्हाला त्यासाठी आपल्याला जे पण रिक्वायरमेंट हार्डवेअर आहे, सॉफ्टवेअर हे लागतं. जसं की फॉर एक्झाम्पल, आता हा टेस्ट एन्व्हायरमेंट सेटअप तुम्हाला एखाद्या मशीनवर करावा लागतो. ती मशीन मे बी मोस्टली आजकाल लिनक्स वापरतात किंवा विंडोज वापरतात. अजून करा विंडोज वापरतात आहे. त्याला जो डेटाबेसचा सेटअप लागल, त्यावरती ऍप्लिकेशन सर्व्हर लागल आणि लोड बॅलन्सर लागल जर गरज असेल तर. हे तुम्हाला सगळं सेटअप करावं लागेल की नाही एन्व्हायरमेंट, तरच डेव्हलपरनी जो कोड लिहिलाय तो कोड त्यावरती डिप्लॉय करेल आणि ते एन्व्हायरमेंट तुम्हाला रेडी राहील, बरोबर की नाही. जसं की जोपर्यंत मॅगी बनत नाही तोपर्यंत तुम्ही खाऊ शकता का मॅगीला, नाही. तसं जोपर्यंत एन्व्हायरमेंट सेटअप होणार नाही तोपर्यंत तुम्ही टेस्टिंग करू शकणार आहे का, नाही. म्हणून तुमच्या केसमध्ये एन्व्हायरमेंट सेटअप खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे. आता एन्व्हायरमेंट सेटअप, आता मी सांगतो काय काय ठिकाणी डेव्हलपर एन्व्हायरमेंट सेटअप करतात. काही ठिकाणी एक सेपरेट टीम असते, ती असते डेव्हऑप्स टीम असते. ते एन्व्हायरमेंट सेटअपचं काम करतात. डेव्हलपर त्यांना कोड देतो, बिल्ड देतो आणि डेव्हऑप्स ची टीम सेटअप करतो. हा डिपेंड, प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळं असतं. आजकाल त्यासाठी सेपरेट डेव्हऑप्स म्हणून कन्सेप्ट आलेली, हे खूप मार्केटमध्ये डिमांड आहे त्याला. ठीक आहे, एन्व्हायरमेंट सेटअप झालं. ओके, आता आपण ह्याला कोरिलेट केलं. आता पुढचा पार्ट आहे टेस्ट एक्झिक्युशन. टेस्ट एक्झिक्युशन म्हणजे काय असतं जर बघायला गेलं,
तर आपला ट्रिपचा दिवस, ज्या दिवशी तुम्हाला ट्रिपला निघायचं, तो दिवस म्हणजे तुमचा टेस्ट एक्झिक्युशन. ह्या दिवशी आपण काय करतो, ह्या दिवशी आपण आपला जो प्लॅन, तुम्ही जो महाबळेश्वरचा जो प्लॅन ठरवला आपण, तो प्लॅन ऍक्च्युअल एक्झिक्यूट होतो. म्हणजे तुम्ही सकाळी 5 वाजता 4 वाजता निघता आणि ट्रॅव्हलिंग करता. आता हे जर मी कम्पेअर करायला गेलो तर ह्या केसमध्ये तुम्ही काय करता, आपण जे टेस्ट केसेस डेव्हलपमेंट केलेले आहेत ते आपण काय करतो, एक्झिक्यूट करतो. सगळ्यांना पटलं का? ओके. मग आता हे एक्झिक्यूट झाल्यानंतर, बरोबर, हे टेस्ट एक्झिक्यूट झालंय, आपण करतो. मग टेस्ट सायकल क्लोजर येते. टेस्ट सायकल क्लोजर म्हणजे काय असतं, जेव्हा तुम्ही टेस्ट केसेस करता तेव्हा तुम्हाला काहीतरी बग सापडता, डिफेक्ट सापडता, काही चॅलेंज येतात वगैरे, राईट. म्हणजे तुम्हाला सगळं त्यांना जातं टेस्ट सायकल क्लोजर मध्ये. मग त्यांना सांगावं लागतं की बाबा आम्ही असं असं टेस्टिंग केलेलं, एवढं एवढं टेस्टिंग आम्ही कव्हर अप केलेलं आहे, आम्हाला एवढे बग सापडलेले आहेत, आमचा टाइम एवढा गेला, आमची क्वालिटी एवढी, असं हे सगळं तुम्हाला त्यात द्यावं लागतं. त्याला म्हणतात टेस्ट क्लोजर म्हणतात. सगळ्यांना पटलं का? हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर सॉफ्टवेअर टेस्टिंग टेक्निक. हा पण आजकाल क्वेश्चन विचारतात, टेक्निक कोणत्या कोणत्या. टेक्निक म्हणजे कसं असतं म्हणजे, समजा मी तुम्हाला आता म्हटलं एक काम कर, तुम्हाला मोबाईल दिला, एक काम कर, ह्याला टेस्ट कर. तुम्ही कसं कसं टेस्ट करताल? मग तुम्ही त्याला पहिलं अस्थेटिक व्ह्यू चेक करणार आहे, मोबाईल चालतोय का, बंद होतोय का, हे चेक करणार ना. म्हणजे पहिले तुम्ही व्हिज्युअली बघणार, मोबाईलला कुठे डॅमेज आहे का, मग त्याला चालू करून बघणार, मग त्यातलं ऍप्लिकेशन कुठलं प्रॉपर चालतंय का, टच कसं आहे ते, राईट. ह्या टेक्निक्स आहे बेसिकली, राईट ना. पण जेव्हा सॉफ्टवेअर, जेव्हा ऍप्लिकेशन, तुम्ही वेब ऍप्लिकेशन किंवा डेस्कटॉप ऍप्लिकेशन करतात आहे, तेव्हा त्याचे काही कंडिशन्स आहेत, जसे की बाउंड्री व्हॅल्यू आहे, इक्विव्हॅलन्स पार्टिशन आहे, डिसिजन टेबल, डिसिजन बेस्ड टेस्टिंग आहे, स्टेट ट्रान्झॅक्शन, एरर. ओके, मी तुम्हाला ह्याच्या काही गोष्टी सांगतो, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी, आपण तिथं वन बाय वन घ्या. आता बाउंड्री व्हॅल्यूचं माझ्याकडे एखादा एक्झाम्पल असेल, मी एखादा एक्झाम्पल घेतलं असेल. बाउंड्री व्हॅल्यू मध्ये काय होतं, तुम्हाला मॅक्झिमम आणि मिनिमम इनसर्ट आउटसर्ट बाउंड्री द्यावं लागतं. म्हणजे कसं की समजा एक लिमिट आहे, आता माझी एक लिमिट आहे, ती 1 to 100, 1 to 100 मधल्या गोष्टी चालतील, बरोबर. की मग तुम्ही बाउंड्री व्हॅल्यू कशी करताल, तुम्ही ट्राय करून म्हणा, 0 व्हॅल्यू टाकायची, ती नाही चालली पाहिजे. तुम्ही 1 व्हॅल्यू टाकली पाहिजे, इट शुड वर्क. तुम्ही 99 टाकायला पाहिजे, इट शुड वर्क. तुम्ही 100 टाकायला पाहिजे, इट शुड वर्क. तुम्ही 101 टाकायला पाहिजे, इट शुड नॉट वर्क. तर तुम्ही काय केलं, बाउंड्री व्हॅल्यू सेट केलं की नाही, ह्याला म्हणतात बाउंड्री व्हॅल्यू टेस्टिंग. म्हणून त्यांनी बघायचं, इकडचं मिनिमम रेंज घेतली आणि मॅक्झिमम रेंज घेतली, आणि ह्यातला कुठला एखादा नंबर घेतला तरी चालतो. त्याला म्हणतात बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. म्हणून त्यांनी सांगितलं, बेस ऑन टेस्टिंग ऍट दी बाउंड्रीज बिटवीन दी पार्टिशन. हे दोन पार्टिशन होते, हे पार्टिशन, हे पार्टिशन, ह्या दोन पार्टिशनच्या मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू चेक करतो. त्याला म्हणतात बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. हे खूप महत्वाचं, खूप वेळा विचारतात. हे टेस्टिंगची टेक्निक आहे. जेव्हा तुम्हाला एखादं ऍप्लिकेशन असेल तेव्हा तुम्हाला हे करावं लागतं. जसं की एक्झाम्पल सांगतो, आता एखादं ऍप्लिकेशन, तिथं पासवर्ड आहे, तिथं लिहिलं असतं पासवर्डची मिनिमम लेंथ 8 कॅरेक्टर पाहिजे. मग तुम्ही चेक करून म्हणा, बाबा 7 ला नाही चाललं पाहिजे, एरर थ्रो केला, 8 ला चाललं पाहिजे, 9 ला पण चाललं पाहिजे, असं. आणि मे बी मिनिमम लेंथ दिली असेल, मॅक्झिमम लेंथ 20 पकडा. मग तुम्ही काय ना, 19 ला चाललं पाहिजे, 20 ला चाललं पाहिजे, आणि 21 ला म्हटलं पाहिजे की हा खूप मोठा पासवर्ड होतो, राईट. झालं की नाही, बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस हे म्हणतात, त्याला म्हणतात बाउंड्री व्हॅल्यू. नंतर इक्विव्हॅलन्स पार्टिशन, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन, हा एक खूप महत्वाचा आहे. इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन मध्ये तुम्ही काय करता, ह्या केसमध्ये जर तुम्ही बघता ना, ह्या केसमध्ये तुम्ही फक्त व्हॅल्यू टाकलेलं आहे. बघा मी काय म्हणतोय, ह्यामध्ये तुम्ही काय व्हॅल्यू टाकलाय, ही तुमची व्हॅल्यू आहे, 1 चालली पाहिजे, ह्याच्या इकडचं इकडचं. आता इक्विव्हॅलन्स मध्ये काय होतं, तुम्हाला त्याचा एक सेट बनवायचा, हा एक सेट चालला पाहिजे, ह्या सेट साठी चालला पाहिजे, ह्या सेट साठी नाही चालला पाहिजे, असे सेट असतात बेसिकली. इक्वल म्हणून नावाचं, इक्वी म्हणजे इक्वल वाले, allows you to divide the set of test condition into a partition which should consider the same. म्हणून त्याला इक्विव्हॅलन्स पार्टिशन. जसं की बघा, 1 to 10, 20 to 30 असं त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे. हे तुमची कन्सेप्ट चालली पाहिजे. जसं की बघा, ह्यामध्ये दिले बघा, मायनस समथिंग टू 0 हे इनव्हॅलिड व्हायला पाहिजे, 1 to 10 व्हॅलिड व्हायला पाहिजे, बरं, 1 to 12 व्हॅलिड व्हायला पाहिजे. पण 11 to 20 काय, हा दिले काय कंडिशन मध्ये, नाही. 11 to 20 काय झाला, हे नाही चाललं पाहिजे, म्हणजे इथं इनव्हॅलिड दिलेलं बघा. 20 to 30 चाललं पाहिजे, आणि 31 to, हे झालं इक्विव्हॅलन्स पार्टिशन. आलं की नाही, सेट झालं की नाही टेस्ट ऑफ डेटा, ह्याला म्हणतात इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन. खूप महत्वाचं आहे. पटलं सगळ्यांना? मग त्याने एक्झाम्पल काय दिलं होतं, की त्यांना असं म्हणायचं होतं इक्विव्हॅलन्स पार्टिशन मध्ये, तुमचं जे ऍप्लिकेशन हे 1 to 20 साठी चाललं पाहिजे,
आणि 30 to 40 साठी चाललं पाहिजे. मग मी पार्टिशन कसं केलं, मायनस समथिंग तुम्ही 0 पर्यंत, मायनस समथिंग -8 घेऊ असं टू 0 पर्यंत नाही चाललं पाहिजे. 1 to 20 पर्यंत चाललं पाहिजे. आता 21 to 29 इथं आहे का, ह्यांना चाललं पाहिजे, ह्यांच्यानुसार नाही चाललं पाहिजे. पण 30 to 40 चाललं पाहिजे आणि 41 टू पुढची व्हॅल्यू नाही चाललं पाहिजे. आलं की नाही, इक्विव्हॅलन्स ह्याच्यामध्ये तुमचा सेट ऑफ टेस्ट डेटा झाला बेसिकली. मग तुम्ही त्याला इक्विव्हॅलन्स त्याला डिवाइड केलं, ह्याला म्हणतात इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन. ओके. आता पुढे येतो काय, डिसिजन टेबल बेस्ड टेस्टिंग. डिसिजन टेबल बेस्ड टेस्टिंग म्हणजे कसं असतं, एक्झाम्पल सांगायचा प्रयत्न केला तर आपण टेबल काढायचा आता, बरोबर की नाही. समजा मी तर ABCD नाव दिलं. समजा डिसिजन ह्याला पण एस दिलं, ह्याला पण एस दिलं, ह्याला नो दिलं, ह्याला एस दिलं. तुमचं मे बी असं असेल की तुमचं आउटपुट काय व्हायला पाहिजे, आउटपुट नाही चालायला पाहिजे. तुमचं आउटपुट कधी चालेल, जेव्हा मी सगळ्यांना ट्रू देईल, सगळे जेव्हा ट्रू होतील तेव्हा तुमचा हा ट्रू होणार. मग ह्या केसमध्ये चालला, मग हे डिसिजन झाले, सगळे ट्रू म्हणतात रे, हा तर ट्रू. ह्यातला एकाने जरी नाही म्हणाला, बघा एकाने जरी नाही म्हणाला तर नाही चालणार. तर ह्या केसमध्ये ह्याला नाही म्हणाला, आता पुढच्या केसमध्ये ह्याला नाही म्हणतो, हा हा चाल पण नाही. असं मला त्याला डिसिजन बेस्ड टेस्टिंग म्हणतात. मग ह्यांनी डिसिजन घ्यायचा, त्याच्यावरती तुमचं फायनल आउटपुट दिसलं पाहिजे. पटलं का सगळ्यांना. जसं की आता एक्झाम्पल सांगायचा प्रयत्न केला, आता आता ए आणि बी आणि सी हे 3 फ्रेंड आहेत. सी ला जायचंय मूवी बघायला, पण प्रॉब्लेम काय माहितीये का, ह्याला एकट्याला जायला आवडत नाही. हा म्हणतो कोणी त्याला चालत, जसं की आता केस मध्ये हा पण नाही म्हणतो आणि हा पण नाही म्हणतो, मग सी जाईल का, नाही जाणार. म्हणजे डिसिजन बेस झाला, ह्या दोघं नाही म्हणाले. आता दोघांपैकी एक जण म्हणाला चालतंय मी येतो, झालं की डिसिजन बेस. ह्या दोघांच्या डिसिजन तुमचा डिसिजन झाला. हा नाही म्हणतोय, हा म्हणतोय, हा जाऊ, हा हे दोघं पण जातील. ते दोघं पण आले तर हा पण जाऊ शकतो. ह्याला म्हणतात डिसिजन बेस. तुमच्या डिसिजन जसं असं तसं तुमचं इनपुट असं तसं तुमचं आउटपुट राहणार आहे. राईट. आता पुढचा पार्ट आहे स्टेट ट्रान्झिशन. स्टेट ट्रान्झिशन ही खूप महत्वाची टेक्निक आहे बेसिकली. तुमचं स्टेट चेंज होत असतं. हे बघा इथे दिलंय, जे स्टेट ट्रान्झिशन टेक्निक चेंजेस इज इनपुट कंडिशन चेंजेस स्टेट ऑफ द ऍप्लिकेशन अंडर टेस्ट. ह्याचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला थोडंसं पिक्चर जास्त क्लिअर होईल. मी फोटो काढला होता इथे, एक्झाम्पल दिले का. समजा तुम्ही एटीएम कार्ड मध्ये गेलाय, बघा एटीएम मशीन मध्ये गेलेलं आहे आणि तुम्ही तुमचं कार्ड आत टाकलेलं आहे. तुम्ही फर्स्ट ट्राय केलं, बघा फर्स्ट ट्राय केला आणि जर तुम्ही करेक्ट पिन टाकलं तर तुम्हाला ऍक्सेस मिळून जाईल. तुम्ही फर्स्ट ट्राय मध्ये समजा ऍझ्युम कर, फर्स्ट ट्राय मध्ये जर तुम्ही इनकरेक्ट पिन टाकला, तो म्हणे तुम्ही एक काम करा, तुमचा पासवर्ड चुकतोय तर तुम्ही सेकंड ट्राय करा. सेकंड ट्राय मध्ये पण तुम्ही इनकरेक्ट पिन टाकला, तो म्हणे एक काम करा, तुम्हाला एक लास्ट चान्स देतो, जर हे पण इनकरेक्ट झालं तुमचं अकाउंट लॉक होईल. बघा इथं तुमचं अकाउंट काय होतं, बेसिकली ऍक्टिव्ह होतं की नाही स्टार्टिंगला. मग तुम्ही तिथं पण इनकरेक्ट टाकला तर तुमचं अकाउंट काय ब्लॉक झालं की नाही. ह्याला म्हणतात स्टेट ट्रान्झॅक्शन. तुम्ही जसं जसं इनपुट देत असाल तसं तुमचं अकाउंटचे स्टेटस चेंज होत राहतात. पटलं. समजा ह्या केस सेकंड ट्राय मध्ये तुम्ही करेक्ट पिन टाकला तर तुम्हाला ऍक्सेस ग्रँट झाली. पटलं का सगळ्यांना, ऑल सेट आहे. ह्याला म्हणतात स्टेट ट्रान्झॅक्शन डायग्राम. तर बेसिकली बघायला गेलं तर तुमचे किती झाले, बेसिकली टेस्टिंगचे टेक्निक किती, 4 आहेत. कुठल्या कुठल्या, बाउंड्री व्हॅल्यू आहे, इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशन आहे, डिसिजन टेबल आहे आणि स्टेट ट्रान्झॅक्शन आहे आणि एरर गेसिंग. एरर गेसिंग म्हणजे काय माहितीये का, जेव्हा तुम्ही रिक्वायरमेंट दिलेलं असतात, रिक्वायरमेंट तुम्ही गेस करू शकता, अरे असं चाललं पाहिजे, असं नाही चाललं पाहिजे, राईट. जसं की तुम्ही जरा वोटिंग लिस्ट आहे. आता समजा एखाद्या आपल्याला माहिती आहे एजचं लिमिट काय, मोर दॅन 18 पाहिजे. हा ह्याचं 18 असेल तर काय व्हायला पाहिजे, एरर गेस केला, हा याने एरर थ्रो करायला पाहिजे. हा 19 असेल तर काय करायला पाहिजे, चाललं पाहिजे. हा बिलो 18 असेल तर काय करायला पाहिजे, चाललं पाहिजे. बिलो 18 नाही चाललं पाहिजे, हे तुम्ही एरर गेस करता. म्हणजे तुम्ही चुकीची व्हॅल्यू टाकल्यानंतर त्यांनी काहीतरी एरर देतो, एक्सपेक्ट करतो ना, हा असं असं चाललं पाहिजे, तसं म्हणतो ना, कुठं कुठं चुकू शकता, त्याला म्हणतात एरर गेसिंग म्हणतात. राईट आहे. चला बाउंड्री टेक्निक झाला. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे, तो आहे डिफेक्ट लाईफ सायकल. हा खूप सोपा आहे आणि खूप जणांना येतो पण आहे, तर आपण त्याला थोडं फास्ट घेऊया. बघा डिफेक्ट लाईफ सायकल मध्ये काय होतं, जेव्हा जेव्हा क्यूए जेव्हा पण कधी बग रेज करतो त्याचा स्टक न्यू असतो. हा न्यू केल्यानंतर बग हा तो डेव्हलपरला असाइन करतो.
डेव्हलपर त्या बगला चेक करतो, हा चेक करतो की हा डुप्लिकेटर आहे की नाही. म्हणजे डुप्लिकेट म्हणजे काय, आधी कोणी ऑलरेडी असा टाईपचा बग रेज केला की तो चेक करतो. तो चेक करतो की हा जो बग आहे तो खरंच रिप्रोड्युसेबल आहे की नाही त्याच्या एंडला. ओके, ते चेक करतो. जर त्या एंडला झाला असेल तर तो त्यावरती काम करतो. परत त्याच्यानंतर तो एक चेक करतो की हा जो बग जो क्यूएने असाइन केलेला आहे तो मला आत्ताच्या करंट स्पीड मध्ये फिक्स करायचा का फ्युचर मध्ये करायचा. जर त्याला तो बग फ्युचर स्पीड मध्ये फिक्स करत असेल तर त्याला डेफर्ड म्हणतात. आणि इंटरव्ह्यू तुम्हाला नक्की विचारते तुमच्या डेफेक्टला डेफर्ड कधी करतात. वेन डेफर्ड इज सिलेक्टेड, मग त्यावेळेस तुम्ही काय सांगता, वेन डेव्हलपर डिसाइड टू फिक्स दॅट बग इन दी नेक्स्ट स्प्रिंट. नेक्स्ट म्हणायचे फ्युचर म्हणूया. फ्युचर स्प्रिंट मध्ये तो जेव्हा ठरवतं की ह्या बगला आपण फिक्स करायचा आहे, तेव्हा त्याला म्हणतात डेव्हलपर म्हणतात. आणि लक्षात ठेवा, डेफर्ड डिफेक्ट हा डेव्हलपर डिसाइड करतो. त्याचा स्टेटस डेव्हलपर डिसाइड करतो त्याला डेफर द्यायचा की नाही. क्यूए कधीच करत नाही, कारण क्यूएला ह्या गोष्टीमध्ये माहित नसतं. पटलं? ओके. आता आपण न्यू मध्ये झालं, ओपन झालं. ओपन झाल्यानंतर अझ्युम करा डेव्हलपरने तो बग ऍक्सेप्ट केला. ऍक्सेप्ट केल्यानंतर तो काय करतो, त्या बगला फिक्स करतो. फिक्स करतो त्या कोड मध्ये काही चेंजेस करतो. फिक्स केल्यानंतर तो क्यूए ला देतो रिटेस्ट करायला. क्यूए कडे इथं आल्यानंतर तो क्यूए कडे येतो. तोपर्यंत इथून तो इथपर्यंत तो नेहमी डेव्हलपरच्याच क्यू मध्ये असतो. इथे आल्यानंतर तो रिटेस्ट करतो. जर रिटेस्ट झाल्यानंतर तो क्यूए कडे राहतो. क्यूए त्याला परत चेक करतो. जर तो बग फिक्स झाला असेल तो त्याला क्लोज करतो, नाहीतरी परत त्याला रिओपन टाकतो की इथे रिओपन पाहिजे होतं, हे झालं इथं पाहिजे होतं, रिओपनला पाहिजे होतं. ठीक आहे, पटलं का सगळ्यांना? ही डिफेक्ट लाईफ सगळ्यांचे पार्ट असते, त्यामुळे मी शक्यतो जास्त घेत नाही. ओके, नंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज स्टॅटिक टेस्टिंग. आता स्टॅटिक टेस्टिंग म्हणजे काय बघा, नेहमी स्टॅटिक आणि डायनामिक हे दोघं एकमेकाचे अपोजिट आहे. स्टॅटिक मध्ये काय होतं माहितीये का, जर आपण ह्याच्यामध्ये बघायला गेलं कुठं वाला, आपण आपल्या रिक्वायरमेंट अनालिसिस मध्ये बघायला गेलो, तुमच्या टेस्ट केस डेव्हलपमेंट पर्यंत जो पार्ट असतो की ना, हा वाला पार्ट, हा नेहमी स्टॅटिक टेस्टिंग असतो. टेस्ट केस डेव्हलपमेंट, तुम्ही स्टॅटिक टेस्टिंगला मी शॉर्टकट मध्ये बोलायचं झालं, जिथं तुम्ही टेस्ट केस ऍक्च्युअली एक्झिक्यूट करत नाही. बघा मी वाक्य आहे का, जिथं टेस्ट केस तुम्ही एक्झिक्यूट करत नाही ते स्टॅटिक टेस्टिंग झालं. म्हणजे टेस्ट केस रायटिंग, डॉक्युमेंटेशन हे सगळं स्टॅटिक टेस्टिंग झालं. एरर गेसिंग वगैरे हे तुम्ही जे करता ते स्टॅटिक टेस्टिंग झालं. म्हणून लक्षात, व्हॉट इज स्टॅटिक टेस्टिंग, 3 पॉईंट कर, इथे 10 पॉईंट दिले. इट डज नॉट इन्क्लूड द एक्झिक्युशन ऑफ द कोड. इथं तुमच्या कोडचं एक्झिक्युशन करत म्हणजे कोड म्हणण्याच्या टेस्ट केसचं एक्झिक्युशन करत नाही तुम्ही. राईट, ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचं टेस्ट केस रायटिंग, बरोबर, टेस्ट केस रायटिंग, डॉक्युमेंटेशन हे सगळं तुमचं स्टॅटिक टेस्टिंग मध्ये होतं. इव्हन तुम्ही एरर गेसिंग पण करता की ना, हा इथे एरर येऊ शकतो, बाउंड्री अनालिसिस, व्हॅल्यू अनालिसिस टाकून नाही का टेस्ट केस बनवू शकतो, सेटअप डेटा, इक्विव्हॅलन्स पार्टिशन करून सेटअप डेटा बनवू शकता, त्याला म्हणतात स्टॅटिक टेस्टिंग. स्टॅटिक टेस्टिंग तुम्ही मोस्टली याला असं म्हणता येईल, जे टेस्ट केस डेव्हलपमेंटचं जे काम चालतं ते स्टॅटिक टेस्टिंग मध्ये चालतं. म्हणून लक्षात ठेवा, स्टॅटिक टेस्टिंग मध्ये तुमचा कधीही टेस्ट केसचं एक्झिक्युशन होत नाही. टेस्ट केस रायटिंग, डॉक्युमेंटेशन, एरर गेसिंग हे असतं. आता ह्याचा फायदा काय असतो माहितीये का, ह्याचा फायदा हे असतो की हे तुम्हाला डेव्हलपर, जेव्हा आपण ऍक्च्युअली टेस्ट केस डेव्हलप करतो ना, टेस्ट केस लिहित असतो ना, तेव्हा तुम्ही रिक्वायरमेंट गो थ्रू करत असता, गो थ्रू तुम्हाला माहित असतं. त्यावेळेस तुम्हाला आयडिया येतं की इथं काही बग होतो का, काही रिक्वायरमेंट मध्ये मिसमॅच होते का. तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो की तुम्हाला हा हेल्प करतो तुम्हाला बग अर्ली स्टेज मध्ये मिळण्यासाठी. म्हटलं की नाही, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून कधी तुम्ही स्टॅटिक टेस्टिंग बद्दल विचारलं तर लक्षात ठेवायचे 3 पॉईंट. काय सांगायचं, स्टॅटिक टेस्टिंग इज नथिंग बट टेस्ट केस रायटिंग, डॉक्युमेंटेशन, एरर गेसिंग, दिस इज नथिंग बट अ स्टॅटिक टेस्टिंग. ओके, त्याच्यामध्ये मोस्टली आपण टेस्ट केस रायटिंगचं काम करतो. ओके, हा ह्याचा फायदा काय होतो, तुम्ही एक एरर गेसिंग वगैरे करू शकता की कुठं डॉक्युमेंटेशन आहे किंवा तुमच्या रिक्वायरमेंट मध्ये कुठं काय चुकीचं असेल तर तुम्ही ते इथंच वेट करू शकता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंट्रोचा फेवरेट क्वेश्चन आहे, डिफरन्स बिटवीन व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन. बघा, व्हेरिफिकेशन आणि व्हॅलिडेशन ऑलमोस्ट बघायला गेलं ना, हे दिस इज नथिंग बट स्टॅटिक टेस्टिंग. मी तुम्हाला स्टॅटिक मध्ये काय ते बोललो होतो, स्टॅटिक म्हणजे काय असं, तुमच्या कोडिंग मध्ये ऍक्च्युअली तुम्ही कोड एक्झिक्यूट करता का नाही, तुम्ही ऍक्च्युअली टेस्ट केस लिहिता ऍक्च्युअली तो व्हेरिफिकेशन, ते नथिंग बट स्टॅटिक असतं, ते म्हणजे व्हेरिफिकेशन असतं. आणि व्हॅलिडेशन म्हणजे काय असतं, तुम्ही ऍक्च्युअली टेस्टिंग करता, दॅट इज नथिंग बट डायनामिक. बरोबर की नाही. बघा, इट इन्क्लूड्स चेकिंग द डॉक्युमेंट, डिझाईन, कोड्स, प्रोग्राम्स. ह्याच्यामध्ये तुम्ही त्या टेस्ट ऍप्लिकेशनचं टेस्टिंग करता आणि तुम्ही तुमचा प्रोडक्ट ऍक्च्युअल व्हॅलिडेट करता, ऍक्च्युअल टेस्ट एक्झिक्यूट करता.
म्हणून व्हेरिफिकेशनला स्टॅटिक टेस्टिंग म्हणतात आणि व्हॅलिडेशनला डायनॅमिक टेस्टिंग म्हणतात. म्हणून इथे लिहिलं बघा, इट डज नॉट इन्क्लूड एक्झिक्युशन ऑफ टेस्ट. इथे कोड लिहिण्याचे टेस्ट केस लिहू. इट इन्क्लूड्स एक्झिक्युशन ऑफ टेस्ट केस. म्हटलं द मेथड यूज इन व्हेरिफिकेशन रिव्ह्यू करता, बरोबर, टेस्ट केस रिव्ह्यू करता, वॉक थ्रू करता, इन्स्पेक्शन करता, बाबा कसं काय लिहिलंय काय वगैरे. व्हॅलिडेशन मध्ये काय करता तुम्ही, ऍक्च्युअल टेस्टिंग करता, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हाईट बॉक्स टेस्टिंग, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, फंक्शनल नॉन फंक्शनल, हे व्हॅलिडेशन झालं, चालतंय की नाही बघायला. पटलं सगळ्यांना? तर नेहमीप्रमाणे 4 पॉईंट लक्षात ठेवा. पहिला पॉईंट झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, अजून एक वाढूया. इट चेक्स वेदर सॉफ्टवेअर कन्फर्म दी स्पेसिफिक. आपण जे रिक्वायरमेंट गॅदर केलेलं आहे पहिल्या स्टेपमध्ये, ते आपण ते कन्फर्म करू शकतो यामध्ये. आपण टेस्ट केस एक्झिक्यूट करताना कधीच करत नाही, राईट. टेस्ट केस लिहिता लिहिता आपण चेक करतो, आपण ज्या पण आपल्या रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्या मॅप झाल्यात का, त्या सगळ्या लिहिल्यात का, हे कुठं करतो मग व्हेरिफिकेशन मध्येच करत असतो. व्हॅलिडेशन म्हटलं की लक्षात, व्हॅलिडेशन म्हटलं की नथिंग बट युअर एक्झिक्युशन ऑफ टेस्ट केस, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला खूप सोपं पडून जाईल. ठीक आहे, म्हणून दिले इट कम्स बिफोर व्हॅलिडेशन. पहिलं व्हेरिफिकेशन होतं, मग व्हॅलिडेशन होतं. ऑलवेज रिमेंबर. ओके, इंटरव्ह्यू नेहमी कधी कधी विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. डिफरन्स बिटवीन डिफेक्ट, बग अँड एरर. डिफेक्ट म्हणजे काय असतं बघा, तुमचा व्हेरियन्स आहे. कोण आहे हा व्हेरियन्स? तुमच्या ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड मधला जो काय जो डिफरन्स असतो त्याला म्हणतात डिफेक्ट म्हणतात. ओके, किंवा तुम्ही एखादं ऍप्लिकेशन टेस्ट केलंय आणि ते ऍप्लिकेशन प्रोडक्शन मध्ये गेलं आणि प्रोडक्शन तिथल्या लोकांना काही बग सापडला, मग त्याला म्हणतात डिफेक्ट म्हणतात. त्यावेळेस खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो, त्याला डिफेक्ट म्हणतात. अ डिफेक्ट अँड एरर फाउंड आफ्टर द ऍप्लिकेशन गोज इनटू प्रोडक्शन. बग म्हणजे काय असतं बघा, एरर फाउंड इन दी डेव्हलपमेंट. जेव्हा तुम्ही टेस्टिंग करता आणि तुम्ही टेस्टिंग करता तुम्हाला जे बग सापडतो त्याला बग म्हणतात. हा गेलेला असतो प्रोडक्शन मध्ये नसतो, हा तुमच्याच एन्व्हायरमेंट साठी लागतो, ह्याला म्हणतात बग. डिफेक्ट काय तुम्हाला? डिफेक्ट म्हणजे तुमचा व्हेरियन्स आहे ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड मध्ये. आणि डिफेक्ट मध्ये काय होतं, तुमचा ऍक्च्युअल प्रोडक्शन मध्ये गेल्यानंतर जो बग असतो म्हणजे एखादा एरर फाउंड होतो त्याला डिफेक्ट म्हणजे तिन्हीचे मिनिंग एकच आहे. फक्त एका केसमध्ये तो आफ्टर प्रोडक्शन होतो, एका केसमध्ये बिफोर प्रोडक्शन होतो ऍक्च्युअल बघायला गेलं तर. आणि एरर म्हणजे काय असतं, तुम्ही आता लेट्स से लॉग इन करता आणि तुम्हाला एरर आला 400, 401 किंवा 500, हे काय, हे एरर्स आहेत. मग तुम्ही त्याचा कोड रन होतोय का ह्या केसमध्ये? तुमचा डेव्हलपरने जो कोड लिहिलेला आहे तो ऍक्च्युअल प्रॉपरली चालतोय का? नाही चालत, काहीतरी एरर येतोय, त्याला म्हणतात एरर. वी कांट कंपाईल or रन अ प्रोग्राम ड्यू टू कोडिंग मिस्टेक or इन अ प्रोग्राम इज कॉल्ड अ एरर. सगळ्यांना पटलं? ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता फंक्शनल टेस्टिंग. फंक्शनल टेस्टिंग म्हणजे काय असतं बेसिकली, ह्यामध्ये तुमच्या फंक्शनल फ्लो चेक करतो आपण. बघा वाक्य आहे का, आपण काय करतो, वी आर व्हॅलिडेटिंग फंक्शनल फ्लो. फंक्शनल फ्लो करतो कोणाच्या रिक्वायरमेंट? अगेन्स्ट द रिक्वायरमेंट ऑफ स्पेसिफिकेशन. So, functional testing is a type of software testing that validates the software system against the functional requirement. ज्या तुम्हाला क्लायंटनी ज्या रिक्वायरमेंट दिल्या असतात थ्रू BRS, SRS, राईट, किंवा BRDA, त्यातून तुम्ही त्याचे काय टेस्ट केसेस बनवता, तुम्ही त्याचा फंक्शनल फ्लो करता ऍज पर द रिक्वायरमेंट. म्हणजे काय म्हणता येईल, फंक्शनल टेस्टिंग इज नथिंग बट दी व्हॅलिडेट दी सॉफ्टवेअर सिस्टीम अगेन्स्ट दी फंक्शनल रिक्वायरमेंट. सगळ्यांना पटलं? पहिला शॉर्टकट मध्ये करायचं तुम्हाला. सो कोणी फंक्शन टेस्टिंग म्हटलं की काय करा, यू हॅव टू व्हॅलिडेट दिस सिस्टीम अगेन्स्ट दी फंक्शनल रिक्वायरमेंट. कारण हे तुम्हाला कोण देतं? क्लायंट देतो. फंक्शनल टेस्टिंग, फंक्शनल टेस्टिंग ही मोस्ट लक्षात ही ब्लॅक बॉक्स टेस्टिंग असते, बरोबर की ना. जसं की तुम्ही जे टेस्टिंग करता, क्यूए जो टेस्टिंग करतो, हा मोस्टली ब्लॅक बॉक्स टेस्टिंग करतो. इनपुट टाकायचं, आउटपुट भेटलं पाहिजे, राईट. हा फंक्शनल टेस्टिंग हे एक तर मॅन्युअली पण चालतं आणि ऑटोमेशन बी चालतं, ऑटोमेशन थ्रू कोड बी चालते. ओके, आता हा फंक्शनल टेस्टिंगचा मेन एम काय असतो? फंक्शनल टेस्टिंगचा मेन एम हा असतो की तुमचं जे आउटपुट येत आहे, तुम्ही जे इनपुट दिल्यानंतर जे आउटपुट येते, ते आउटपुट ऍज पर दी फंक्शनल रिक्वायरमेंट आहे की नाही, क्लायंटने दिलेल्या रिक्वायरमेंट आहे. बघा, द पर्पज ऑफ फंक्शनल टेस्ट इज टू टेस्ट द ईच फंक्शन ऑफ द सॉफ्टवेअर बाय प्रोव्हाइडिंग अप्रोप्रिएट इनपुट, व्हेरीफाईंग द आउटपुट अगेन्स्ट दी फंक्शनल रिक्वायरमेंट. तर मला कोणी विचारलं तर मी काय सांगणार, व्हॉट इज फंक्शनल टेस्टिंग? So functional testing is a software testing that validate the functional requirement, validate the software systems against the functional requirement. It is a mostly black box testing. It is can be done by manually or automation. झालं.
ठीक आहे, सगळ्यांना पटलं? ओके. ओके. आता त्याच्यानंतर डिफरन्स विचारतात. फंक्शनल आणि नॉन फंक्शन मध्ये काय? फंक्शन मध्ये काय करता बेसिकली तुम्ही तुमच्या ज्या रिक्वायरमेंट फंक्शनल रिक्वायरमेंट आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही टेस्टिंग करा. नॉन फंक्शन मध्ये तुमचं हे चेक करता बाबा तुमचा जो प्रोडक्ट रिलायबल आहे का, स्केलेबल आहे का. म्हणजे जसं की एका वेळी 1000 लोकांनी ऍट अ टाइम लॉग इन केलं तर हे बाबा तुमचा रिलायबल आहे का, तेवढं पुढे सस्टेन करू शकतो का, स्केलेबल आहे का, हे नॉन फंक्शन मध्ये येतं. फंक्शन मध्ये एवढे टाइप्स आहे बघा, युनिट टेस्टिंग, स्मोक टेस्टिंग, आपण मगाशी बघितलं होतं. परफॉर्मन्स लोड वगैरे हे येतं. हे मॅन्युअली होतं. ह्यासाठी तुम्हाला ऑटोमेशन टूलची गरज आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं जे मीटर आहे, लोड रनर आहे, हे सगळे नॉन फंक्शन साठी यूज होतात. ठीक आहे. नॉन फंक्शन लक्षात ठेवा, फंक्शनल टेस्टिंग पहिली होते, मग नॉन फंक्शनल टेस्टिंग होते. कारण की जर तुमचं बेसिक टेस्टिंगच ऍप्लिकेशन सेटअप रेडी नाहीये तर नॉन फंक्शन करून काय फायदा आहे. म्हणून लक्षात ठेवा, पहिले तुमचं फंक्शनली ते पूर्ण ऍप्लिकेशन टेस्टेड पाहिजे, मग तुम्हाला नॉन फंक्शन करायचं लागतं. म्हणून फंक्शनल टेस्टिंग इज एक्झिक्युटेड फर्स्ट and non-functional testing is performed after the functional testing. ह्याच्यामध्ये तुमच्या रिक्वायरमेंट काय असतात, बिझनेस रिक्वायरमेंट आर इनपुट टू फंक्शनल टेस्टिंग. ह्याच्यामध्ये तुमचं फक्त चेक करतात स्पीड किती आहे, स्केलेबल किती, हे चेक करतात. ह्यामध्ये आपण कुठला फंक्शन फ्लो चेक कधीच करत नाही. ह्यामध्ये आपण चेक करतो की तो प्रोडक्ट किती स्केलेबल आहे, म्हणून त्यात नॉन फंक्शन आलेलं आहे. ओके. नंतर येतं युनिट टेस्टिंग. हा एक खूप महत्वाचा आहे. युनिट टेस्टिंग कोण करतं माहिती आहे का, जेव्हा डेव्हलपर त्याचा कोड लिहितो ना, तो स्पीस ऑफ कोड लिहितो, तो युनिट टेस्टिंग करतो. सो ऑलवेज रिमेंबर, युनिट टेस्टिंग कोण करतो, डेव्हलपर करतो. ह्यामध्ये तुमचं इंडिव्हिज्युअल युनिट टेस्ट केलं जातं बघा. युनिट टेस्टिंग इज अ टाइप ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग वेअर इंडिव्हिज्युअल युनिट और कॉम्पोनंट ऑफ द सॉफ्टवेअर टेस्टिंग. समजा तुमच्या 4-5 युनिट्स, 1 2 3 4. जेव्हा डेव्हलपर ह्याच्यावरती काम करतो, ह्याच्यावरती ह्याचा कोड करतो, डेव्हलपर ह्याच्या रिलेटेड सगळे टेस्टिंग करतो स्वतः, त्याला म्हणजे युनिट टेस्टिंग होतं. बरोबर. ह्याचा मेन एम काय असतं की त्यांनी जे कोड लिहिलंय त्या सगळ्या बिझनेसच्या रिक्वायरमेंट आहे, त्या सगळ्या सॅटिस्फाय होतात. द पर्पज इज टू व्हॅलिडेट इच युनिट ऑफ द सॉफ्टवेअर कोड परफॉर्म ऍज एक्सपेक्टेड. ज्या बिझनेसमध्ये ज्या रिक्वायरमेंट दिलेल्या आहे त्या आपण चेक करतो. राईट. हा नेहमी इंटेन्शन टेस्टिंग म्हणजे काय, ह्या दोन कंबाईन करायच्या आधी जी टेस्टिंग होते ती नेहमी युनिट टेस्टिंग होते. युनिट टेस्टिंग इज द फर्स्ट लेवल ऑफ टेस्टिंग डन बिफोर द इंटेन्शन टेस्टिंग. इंटेन्शन म्हणजे काय असं, दोघांना कंबाईन करून, 2 किंवा जास्त मॉड्यूलला कंबाईन करून केलं जातं, ते युनिट टेस्टिंग असतं. युनिट टेस्टिंग मोस्टली कोण करतो, युनिट टेस्टिंग इज मोस्टली डन बाय द डेव्हलपर्स करतात असं म्हणतात. आता हे कधी करतो सांगतो, जेव्हा डेव्हलपर बघा, ओके, जेव्हा डेव्हलपर त्याचा कोड करतो आणि कोड झाल्यानंतर तो बिल्ड करतो, बिल्ड झाल्यानंतर तो युनिट टेस्टिंग करतो. पहिली तो काय करतो, युनिट टेस्टिंग करतो. युनिट टेस्टिंग केल्यानंतरच तो क्यूएला देतो बेसिकली. नाहीतर काय होईल, क्यूएला धडाधड बग सापडतील आणि तो रिपोर्ट करेल. मग हे डेव्हलपरचे निगेटिव्ह पॉईंट की त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये खूप बग मिळतात, म्हणून त्यांना युनिट टेस्टिंग करणं खूप मस्त पडतं. पटलं का सगळ्यांना? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन करूया. तर युनिट टेस्टिंग बद्दल 4 पॉईंट तुम्हाला कळाले. तर तुमचं इंडिव्हिज्युअल युनिट टेस्ट करतो, तुमचं कोड प्रॉपर चालला पाहिजे, आणि हा ह्याच्यामध्ये डेव्हलपरच शक्यतो कोड करतो. आणि हा व्हाईट बॉक्स टेस्टिंग असतो. व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणजे काय असतं, म्हणजे का डेव्हलपर जेव्हा कोड टेस्ट करत असतो, तो चेक करतो बाबा इथे डेटा टाकला तर इंटरनल स्ट्रक्चर मध्ये डेटा कसा कुठं 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 फ्लो होतो, कोणते कोणते फ्लॅग सेट होता, कोणते कोणते फ्लॅग रिसेट होता, हे सगळं तो चेक करतो. म्हणून ही व्हाईट बॉक्स टेस्टिंग असते, रिमेंबर. म्हटलं का आता? आता कोणी मला युनिट टेस्टिंग बद्दल विचारलं तर मी काय काय सांगणार? एकच मिनिट. कोणी मला युनिट टेस्टिंग बद्दल विचारलं तर काय सांगायचं, 4 पॉईंट काय सांगायचे? युनिट टेस्टिंग इज डन बाय द डेव्हलपर, पहिली गोष्ट. ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल युनिट तुमचा किंवा कॉम्पोनंट टेस्ट केला जातो. बरोबर, 2 पॉईंट झाले. तिसरा हा व्हाईट बॉक्स टेस्टिंग असतो, ह्याच्यामध्ये इंटरनल फ्लो होतो, आणि हा सगळ्यात पहिला टेस्टिंग केलं जातं, युनिट टेस्टिंग. मग तुमचं इंटेन्शन टेस्टिंग होत असतं. ओके. आता पुढचा क्वेश्चन होईल, वाय युनिट टेस्टिंग. युनिट टेस्टिंगचे काय करायचं आहे, तुम्हाला जसं मी तुम्हाला म्हटलं, ए प्रॉपर युनिट टेस्टिंग इज डन अर्ली डेव्हलपमेंट देन इट इज सेव्ह द टाइम. जसं की आता फॉर एक्झाम्पल युनिट टेस्टिंग प्रॉपरली नाही केलं तर हा टेस्टर कर देणार, मग टेस्टर टेस्ट करणार, मग त्याला बग सापडणार, बग सापडला तो रिपोर्ट करणार. ह्यामध्ये खूप टाइम जातो ना. मग त्याच्यामध्ये त्यांनी आधीच युनिट टेस्टिंग केली, त्याला आधीच कळालं की असा असा इश्यू येतोय, मग ते लवकर बरं पडेल. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन हा खूप महत्वाचा आहे बघा. ओके, ऐका. क्वेश्चन काय विचारतात, समजा ऍझ्युम व्हॉट
टेस्टिंग सिक्वेन्स. व्हॉट आर टेस्टिंग म्हणजे समजा मी तुम्हाला बिल दिलं, वेन आय गिव्ह यू टू बिल, व्हॉट युअर टेस्टिंग सिक्वेन्स. बरोबर की नाही? पहिलं तुम्ही युनिट टेस्टिंग करसाल, मग तुम्ही कॉम्पोनंट टेस्टिंग करसाल. युनिट टेस्टिंग आणि कॉम्पोनंट टेस्टिंग ऑलमोस्ट सेमच असतं. बघा, युनिट टेस्टिंग झाली, हेच कॉम्पोनंट टेस्टिंग आलं. नंतर तुम्ही 2 किंवा 3 मॉड्यूल इंटिग्रेट करताल, म्हणून इंटिग्रेशन टेस्टिंग आले. इंटिग्रेशन टेस्टिंग झाल्यानंतर तुम्ही काय करता, हे सॉफ्टवेअर झालं बेसिकली. इंटिग्रेशन टेस्टिंग हा सॉफ्टवेअर झाला. नंतर सिस्टम टेस्टिंग. सिस्टम टेस्टिंग मध्ये काय होतं, एक एक्स्ट्रा पार्ट ऍड होतो. सिस्टम टेस्टिंग मध्ये तुमचं हार्डवेअर पण चेक केलं जातं, तुमचं हार्डवेअरचे स्पेसिफिकेशन पण चेक केलं जातं. आणि ऍक्सेप्टन्स टेस्टिंग काय असतं, हे बेसिकली क्लायंटच्या ज्या रिक्वायरमेंट आहे, इथं प्री पॉड टाईप असतं, मग तुमचं ऍक्सेप्टन्स टेस्टिंग म्हणतो. म्हणून त्यांनी कधी सिक्वेन्स विचारला तर पहिला सिक्वेन्स काय, पहिला युनिट येईल, कॉम्पोनंट येईल, इंटिग्रेशन येईल, नंतर सिस्टीम येईल, नंतर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग होईल, नंतर तुमचा अल्फा बीटा टेस्टिंग म्हणजे ते युएटीला वगैरे, हे युएटीला जातं, नंतर हे प्रॉडला जातं. एवढा एक वेज आहे. सगळ्यांना पटलं का? युनिट टेस्टिंग आहे, कॉम्पोनंट टेस्टिंग आहे, इंटिग्रेशन टेस्टिंग आहे, सिस्टम टेस्टिंग आहे, ऍक्सेप्टन्स. हा सिक्वेन्स तुम्हाला खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. हा खूप विचारणं म्हणजे विचार, तसं मी दिलेलं बघा. पहिला आपण युनिट टेस्टिंग करतो, इंटिग्रेशन टेस्टिंग करतो, सिस्टीम करतो, मग ऍक्सेप्टन्स टेस्टिंग करतो. ओके. आता इंटिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय? इंटिग्रेशन म्हणजे काय असतं? कॉम्बिनेशन ऑफ 2 or more मॉड्यूल्स, कंबाइनिंग 2 or more मॉड्यूल्स ऍज अ 1 मॉड्यूल आणि टेस्ट करायचं. बरोबर ना? त्याच्यामध्ये तुम्ही जे 2 किंवा जास्त मॉड्यूल इंटिग्रेट केले जातात एकमेकांशी आणि टेस्ट केले जातात. बरोबर आहे? हे खूप महत्वाचं आहे. ही मोस्टली ब्लॅक बॉक्स टेस्टिंग असते. हा कोण परफॉर्म करतो? मोस्टली क्यूए परफॉर्म करतो ह्याला फक्त. इंटिग्रेशन टेस्टिंग कोण परफॉर्म करतं? क्यूए करतात. ही ब्लॅक बॉक्स टेस्टिंग असते बऱ्यापैकी. ओके. आता ह्याचे टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग करायचे 2-3 अप्रोच आहेत. एक आहे बिग बँग आहे, टॉप टू बॉटम आहे, बॉटम टू टॉप आहे, आणि एक सँडविच आहे. बघा, बघा, बिग टॉप टू बॉटम आहे, बॉटम टू टॉप आहे, आणि सँडविच आहे. एक्झाम्पल पण दिलं बघा. बॉटम अप म्हणजे खालून वरती जाणं, टॉप टू बॉटम वरतून खाली जाणं, आणि सँडविच म्हणजे मधला. आता तुम्हाला एक्झाम्पल देतो मी, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. टॉप टू बॉटमचं सांगतो. जसं की तुम्ही अज्युम करा, तुम्ही क्रिएट पेज करताय, फेसबुकच्या पेज वरती आहे, आणि तुम्ही क्रिएट युजर करताय, आणि युजर करताना फर्स्ट नेम भरलंय, लास्ट नेम भरलंय, ईमेल आयडी भरलंय. बरोबर ना? हे तुमचं फर्स्ट लॉग इनचं रजिस्टरचं पेज आहे. नाव टेल मी, रजिस्टरचा एक मॉड्यूल आहे, तुम्ही रजिस्टर केल्यानंतर ते लॉग इन केलं, लॉग इन पण एक मॉड्यूल आहे. तुमचा जो इथला ईमेल आयडी, तो इथला ईमेल आयडी इथं व्हेरीफाय होतो. बरं, ठीक आहे. तुम्ही लॉग इन केल्यानंतर होम पेज ओपन होतो, तिथे दिसतं ना तुमचं नाव स्पेसिफिकली. झालं की नाही? इथला डेटा कुठे फ्लो झाला? रजिस्टरचा डेटा लॉग इनला गेला, लॉग इनचा डेटा इथे आला. आलं की नाही? इंटिग्रेशन टेस्टिंग. हे झालं की नाही? टॉप टू बॉटम टेस्टिंग. म्हणजे तुम्ही टॉपला केलं, हे बॉटमला टेस्ट झालं. ठीक आहे. आता हे झालं. आता तुम्ही जस्ट लॉग इन केलंय, आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अरे माझं नावाचं स्पेलिंग चुकीचं आहे. मग तुम्ही काय करता? इथं चेंज करता. इथं चेंज केलं की तुमचं इथं पण अप झालं की नाही? ह्याला म्हणतात बॉटम टू अप टेस्टिंग, म्हणजे खालून वरती येणं. सँडविच टेस्टिंग म्हणजे काय होतं बेसिकली, इथं तुम्ही चेंजेस करणार. आता हे मॉडेल मध्ये आहे, मग इथं चेंज केल्यामुळे ह्याला पण दिसणं वेगळं ना, आणि ह्याला पण चेंज होतं. ह्याला म्हणजे सँडविच टेस्टिंग, सँडविच इंटिग्रेशन. सगळ्यांना पटलं? मग एक्झामला विचारतात की इंटरव्ह्यूला मे बी विचार, तुम्ही इंटिग्रेशन टेस्टिंगचं एक्झाम्पल द्या. मग तुम्ही हे सांगू शकता लॉग इनच्या पेजचं, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. त्यामध्ये तुम्ही सांगा तुमचं काम होतं. आता इंटिग्रेशन टेस्टिंग करायसाठी काही प्लॅन करावा लागतो. तुम्हाला प्लॅन असावा. तुम्ही टेस्ट सिनेरिओ काढावा लागतो, टेस्ट केस काढावा, टेस्ट स्क्रिप्ट काढावा लागतो. ठीक आहे. बाकीचं काही अजून एवढं बघा. नंतर सिस्टीम टेस्टिंग. बघा, आता आपण हळूहळू 1 by 1 गेलो. बघा, पहिलं आपण युनिट टेस्टिंग केलं, त्याचे मी 4 पॉईंट सांगितले तुम्हाला. हा डेव्हलपर करतो, ही व्हाईट बोर्ड टेस्टिंग असते, आणि ह्यामध्ये इंडिव्हिज्युअल तुमचं युनिट टेस्ट केलं होतं. बरोबर, हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे तुम्हाला अर्ली स्टेजमध्ये जे डेव्हलपमेंटमध्ये जे बग सापडा, ते तुमच्या इथं रेक्टिफाय होतात. युनिट टेस्टिंग झालं, आणि ह्याच कॉम्पाउंड टेस्टिंग पण म्हणतात आजकाल. नंतर मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन टेस्टिंग. इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये मी तुम्हाला 4 पॉईंट सांगतो. तुम्ही इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये 2 किंवा 3 मॉड्यूल एकत्र कंबाईन करता आणि त्याला टेस्ट करता. एक फ्लो झाला. दुसरा झाला, हा ब्लॅक बॉक्स टेस्टिंग असतो. तिसरा पॉईंट हा मोस्टली फंक्शनल टेस्टिंगचा टाईप आहे. चौथा पॉईंट तुम्ही सांगू शकता की हे जे 3 टाईप, टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप, आणि सँडविच. आता तुम्हाला जे सांगितलं ते
राईट. आता ह्याच्यानंतर सिस्टीम टेस्टिंग कधी येतं, मी तुम्हाला दिलं इथं युनिट टेस्टिंग आलं, युनिट नंतर इंटेशन टेस्टिंग आलं, इंटेशन सिस्टीम टेस्टिंग मध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं, तुमचं सॉफ्टवेअर पण टेस्ट केलं जातं आणि प्लस ह्यामध्ये तुमचं हार्डवेअरचे जे रिक्वायरमेंट आहे ते पण केलं जातं. हे खूप महत्वाचं आहे. खूप जणांना ह्यामध्ये डाऊट आहे. सिस्टीम टेस्टिंग मध्ये आलंय, खूप जण कन्फ्युज होतात. तर लक्षात ठेवा, सिस्टीम टेस्टिंग मध्ये तुमचं एक स्टेप अहेड आहे कोणाच्या, इंटिग्रेशनच्या. सिस्टीम टेस्टिंग इज अ लेवल ऑफ टेस्टिंग that validate the complete and fully integrated software. ह्या तुमचं इथे दिलं बघा, ह्यामध्ये हार्डवेअर पण येते, सॉफ्टवेअर ऑफ हार्डवेअर टेस्टिंग. मग हे तुमचं पूर्ण तुमचं ऍप्लिकेशन म्हणजे सॉफ्टवेअर पूर्णच्या पूर्ण टेस्ट केलं जातं, इंटिग्रेटेड. आता काय काय ठिकाणी हार्डवेअर पण केलं जातं, जसं की फॉर एक्झाम्पल आता आधार कार्ड साठी आपल्याला फिंगरप्रिंट लागतं. फिंगरप्रिंटचं पण आजकाल ते USB वाला कीबोर्ड येतं. तर सिस्टीम टेस्टिंग करताना त्यांचं ऍप्लिकेशननी इथं तुम्ही टेस्ट करताय आणि तुम्ही हार्डवेअर बी टेस्ट केलं की नाही. हार्डवेअर मी जेव्हा इथं बटन माझं फिंगर ठेवतं तेव्हा हे डिटेक्ट करते की नाही, झालं की नाही सिस्टीम टेस्टिंग. म्हणून तुमचं सॉफ्टवेअर बी मॅटर करतं आणि हार्डवेअर बी मॅटर करतं. ह्याला म्हणतात सिस्टीम टेस्टिंग. बरोबर. सो सिस्टीम टेस्टिंग इज अ ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. सिस्टीम टेस्टिंग कधी केलं तर इट इज डन आफ्टर द इंटेशन टेस्टिंग. बरोबर. चला पहिला पॉईंट डिस्कस करा. सिस्टीम टेस्टिंग इज अ लेवल ऑफ टेस्टिंग दॅट व्हॅलिडेट द कम्प्लीट अँड फुल्ली इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर. बरोबर, पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय आला, इट इज द पर्पज ऑफ सिस्टीम टू टेस्ट इव्हॅल्युएट द एंड टू एंड सिस्टीम सक्सेशन. तुमचे जे एंड टू एंड असतात ते ना, स्टार्ट टू एंड पर्यंत हे सगळं त्यात टेस्ट केलं जातं. ह्याच्यामध्ये तुमचं सॉफ्टवेअर बी टेस्ट केलं जातं आणि हार्डवेअर बी टेस्ट केलं जातं. हा ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचा टाईप आहे आणि हा नेहमी इंटिग्रेशन टेस्टिंग नंतर केला जातो. बघा 4-5 पॉईंट झाले की नाही. असं पॉईंट मध्ये बोला म्हणजे त्यांना पण कम्फर्टेबल होतील, त्यांना पण समजायला चालेल की तुम्हाला काय करायचं. सिस्टीम टेस्टिंग मध्ये सगळ्या गोष्टी येतात बघा, इन्स्टॉलेशन येतं, फंक्शनल टेस्टिंग येतं, रिकव्हरेबिलिटी टेस्टिंग येतं, परफॉर्मन्स टेस्टिंग, लोड, स्केलेबिलिटी, रिलायबिलिटी, हे सगळं सिस्टम टेस्टिंग पार्ट आहे बेसिकली. कारण सिस्टम टेस्टिंगच्या आतमध्ये हे येतं, असं ते कन्सेप्ट आहे. ओके. व्हॉट डू यू व्हेरीफाय इन सिस्टम टेस्टिंग. सिस्टम टेस्टिंग मध्ये आपण काय व्हेरीफाय करतो, आपण आपलं सॉफ्टवेअर पण टेस्ट करतो आणि जर त्याला एखादा एक्सटर्नल व्हेरीफायर अटॅच असेल किंवा एखाद्या ऍप्लिकेशन ज्याच्यावर तुम्ही टेस्ट करणार आहे, ज्याच्यावर तुम्ही वापरणार आहे, त्याचं हार्डवेअरचं कॉन्फिगरेशन वापरतो. म्हणून ते मला include external variable in order to check how component interact with each other. म्हटलं म्हणून ह्याच्यामध्ये इंटेशन पण येतं आणि एक्सटर्नल व्हेरिफायर पण येतं. टेस्टिंग ऑफ द युजर एक्सपिरियन्स विथ द ऍप्लिकेशन. समजलं सगळं ना. तर सिस्टम टेस्टिंग बद्दल सांगितलं मी 4 पॉईंट. तुमचं ऍप्लिकेशन पूर्ण व्हॅलिडेट होतं. हे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आहे. इट इज डन आफ्टर द इंटेशन टेस्टिंग. ह्याच्यामध्ये तुमचं हार्डवेअर पण कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. आता सिस्टम टेस्टिंगचे हे टाइप्स आहे, हे तुम्ही जे बघताय ना सिस्टम टेस्टिंग मध्ये, हे जे टाइप्स आहे, त्यातला जो रिग्रेशन टेस्टिंग हा बेसिकली सिस्टम टेस्टिंगचाच एक टाइप आहे. ह्याच्यामध्ये परफेक्ट झाला, परत तुमचं हार्डवेअर सॉफ्टवेअर पण टेस्ट होतं आणि युजेबिलिटी टेस्टिंग आजकाल हे पण वापरतात. व्हॉट इज माय युजेबिलिटी टेस्टिंग. युजेबिलिटी टेस्टिंग म्हणजे काय असतं का, एंड युजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू चेक करत हे ऍप्लिकेशन कसं दिसतं. बघा, मेनली फोकस ऑन द युजर्स एज टू यूज द ऍप्लिकेशन, फ्लेक्सिबिलिटी इन हँडलिंग द कंट्रोल. म्हणजे जसं की आजकाल अँग्युलर जेएस वापरतो, अँग्युलर जेएसने बघा ऍप्लिकेशन खूप चांगलं दिसायला येतं, ड्रॅग अँड ड्रॉप येतं, प्रॉपर कलरिंग येतं, राईट. म्हणजे ह्याला म्हणतात युजेबिलिटी टेस्टिंग म्हणतात. तुमची स्क्रीन प्रॉपर रिझोल्युशन वगैरे फिट व्हायला पाहिजे, ते झालं युजेबिलिटी टेस्टिंग. आजकाल इंटरव्ह्यूला हा पण एक क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज युजेबिलिटी टेस्टिंग. तर त्याच्याबद्दल बोलताना सांगायचं, ऍज पर दी युजरच्या एंडने आपण फोकस केलेला असतो यामध्ये. चला पुढचा क्वेश्चन आहे, डिफरन्स बिटवीन सिस्टम टेस्टिंग आणि इंटिग्रेशन टेस्टिंग. बघा आता मी तुम्हाला सांगितलं, सिस्टम टेस्टिंग इट इज डन आफ्टर द इंटिग्रेशन टेस्टिंग, इट इज डन बिफोर द सिस्टम टेस्टिंग. ह्याच्यामध्ये तुमचं हार्डवेअर पण कन्सिडर केला जातो, ह्याच्यामध्ये फक्त ओनली सॉफ्टवेअर कन्सिडर केला जातो. बरोबर, हेच आता आपण चेक करूया. परत तुमच्या युजरच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्याच्या पण कन्सिडर. सिस्टम टेस्टिंग टेस्ट द सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन होल ऍज अ होल टू एन्श्योर इफ सिस्टम इज कॉम्प्लिमेंटिंग द युजर रिक्वायरमेंट. इथे तुमचं मॉडेल चेक केलं जातं. आता आपण छोटे छोटे पॉईंट घेऊन बरं पडेल. बघा, इट इज फोकस ऑन सिस्टम व्हॅलिडेशन, म्हणजे तुमचं सॉफ्टवेअर हार्डवेअरला पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होतं तुमचं, सॉरी हे फंक्शनल सॉरी ओनली फंक्शनल टेस्टिंग होते ह्याच्यामध्ये. ओनली काय होते, फंक्शनल टेस्टिंग होते. ओनली फंक्शनल टेस्टिंग परफॉर्म टू चेक वेदर टू मॉड्यूल्स ऑफ वेन कंबाईन यू राईट आउटकम. ह्याच्यामध्ये तुमचं सगळं होतं,
सॅनिटी होतं, युजेबिलिटी होतं, परफॉर्मन्स होतं, स्ट्रेस होतं, लोड होतं, सगळं होतं. आता फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं 10वी आणि 12चा रिझल्ट असतो तो 3 PM ला लागतो, बरोबर ना. त्यावेळेस खूप जण एकाच वेळ ट्राय करतात. त्यावेळेस ते इंटेन्शन टेस्टिंग करून चालणार आहे त्यांना? नाही. त्यांना सिस्टम टेस्टिंग करावेच लागणार आहे. सिस्टम टेस्टिंग म्हणजे काय? युजरनी त्यांचा रोल नंबर नंबर वगैरे टाकला, नाव वगैरे टाकला की तो रिझल्ट यायला पाहिजे. हे तर झालंच, सॉफ्टवेअर टेस्ट झालं, ते चालतंय, ह्याचाच पार्ट आहे. पण काय होईल जर एका वेळेस 1000 लोकांनी, 1500 लोकांनी, लाख लोकांनी एका वेळेला ऍप्लिकेशन लॉग इन केलं, तर त्याच्यावरती ज्या सर्व्हरवरती ती रिक्वेस्ट जाणार आहे ते तेवढं कॅपेबल आहे का? आलं की नाही? मग तुझं हार्डवेअर पण चेक होतं की नाही. म्हणून सिस्टीम टेस्टिंग खूप महत्वाची आहे. पटलं सगळं? ओके. नंतर सिस्टीम टेस्टिंग आणि युनिट टेस्टिंग शक्यतो विचारत नाही हा क्वेश्चन. सिस्टीम टेस्टिंग मध्ये बघा तुमचं ब्लॅक बॉक्स टेस्टिंग होतं, तुमचं व्हाईट बॉक्स टेस्टिंग नाही होत. इथे व्हाईट बॉक्स टेस्टिंग होतं. हा एकदम स्टार्टिंग फेजला होतो आणि हा एकदम एंड फेजला होतो. हा तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कन्सिडर केलं, ह्याच्यामध्ये फक्त सॉफ्टवेअर कन्सिडर केलं झालं. तुम्हाला असं सांगायचं तुम्हाला कन्सेप्ट कळायला लागेल राईट. सिस्टीम म्हटलं की तुमचं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आला पाहिजे, इथं बाकी सगळ्या ठिकाणी सॉफ्टवेअर लागतं. ठीक आहे. नंतरचा जो टॉपिक आहे, नंतरचा जो टॉपिक आहे तो आहे रिग्रेशन टेस्टिंग आहे. आता रिग्रेशन टेस्टिंग बद्दल काय बोलायचं? आता रिग्रेशन टेस्टिंग बद्दल जर तुम्हाला सांगायचं काय, ऍक्च्युअली रिग्रेशन टेस्टिंग असतं काय ते सांगतो तुम्हाला. बघा काय होतं माहितीये का, जेव्हा आपण क्यूए जेव्हा एखादा बग रेज करतो, बरोबर, कारण आजकालचे जे ऍप्लिकेशन हे खूप एकमेकांशी कॉम्प्लिकेटेड असतात. कॉम्प्लिकेटेड म्हणजे इंटरॅक्टेड असतात, एकमेकांशी खूप इंटरॅक्ट असतात. ठीक आहे, हे ऍप्लिकेशन घेऊया, हे तुमचे एक ऍप्लिकेशन आहे. समजा आता हे एकमेकांशी इंटरॅक्ट, समजा तुम्ही इथं चेंज केलं, बघा वाक्य काय, इथं चेंज केलं की ह्याचा चेंज सगळीकडे इथं पण होणार, इथे 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 पण सगळीकडे चेंज होतो, राईट. मग रिग्रेशन टेस्टिंग काय प्रकार असतो तुम्हाला? समजा आपण एखादा क्यूएनने एखादा बग रेज केला, बग रेज केल्यानंतर डेव्हलपर काय करतो त्या बगला, बघा डेव्हलपर काय करतो त्या बगला फिक्स करतो. फिक्स केल्यानंतर तो बग तो डेव्हलपर क्यूएला देतो, रिटेस्ट करतो, रिटेस्टला करतो. आपण काय करतो, तो बग काय करतो रिटेस्ट करतो. रिटेस्ट झाला की समजा तो वर्क चालतं, राईट, आपण त्याला क्लोज करतो. पण क्लोज केल्यानंतर ह्याला म्हणतात रिटेस्टिंग म्हणतात, ह्याला काय रिटेस्ट म्हणतात. जो बग तुम्ही रेज केलाय त्याला परत चेक करायचं आणि त्याला क्लोज करायचं, दॅट इज कॉल्ड रिटेस्टिंग. पण रिग्रेशन मध्ये काय होतं, जेव्हा डेव्हलपर जेव्हा एखादा बग फिक्स करतो तेव्हा ऑब्व्हियसली तो कोड मध्ये काय चेंजेस करतो. हा कोड मध्ये चेंजेस करताना की बाबा साहेबांकडून ह्या एखाद्या लाईन मधून चेंज होताना ह्या लाईन मुळे बाकीच्या कुठल्या एरियावरती इफेक्ट होतो, ते पण चेंज व्हायला पाहिजे ना, ते पण चेक करायला पाहिजे ना. असं नको व्हायला बाबा हे नीट करण्यासाठी तिकडचा कोड फाटला, असं नको व्हायला ना. म्हणून आपण काय करतो, रिग्रेशन टेस्टिंग मध्ये आपण काय करतो, नेहमी लक्षात ठेवा, रिग्रेशन टेस्टिंग आपण रिटेस्टिंग पण करतो प्लस इम्पॅक्टेड एरिया टेस्टिंग करतो. इम्पॅक्टेड एरिया टेस्टिंग करतो. इम्पॅक्टेड एरिया टेस्टिंग म्हणजे काय असतं, जेव्हा डेव्हलपर फिक्स तो बग फिक्स करताना त्याच्याकडून जे होणारे कोडमध्ये चेंजेस आहेत त्याच्यामुळे बाकीच्या काही मॉड्यूलवर इम्पॅक्ट पडतो का, आपण ते टेस्ट करतो. असं नको व्हायला, जसं मी म्हटलं की इकडचा बग तो क्लोज झाला पण ह्याच्यामध्ये 10 बग रेज झाले नवीन, असं व्हायला पाहिजे का, नाही. त्यामुळे तुमचं ऍप्लिकेशन प्रॉपरली झालं पाहिजे, त्याला म्हणतात रिग्रेशन टेस्टिंग. रिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय असतं, इट इज दी कॉम्बिनेशन ऑफ रे टेस्टिंग प्लस इम्पॅक्टेड एरिया टेस्टिंग कॉल्ड रिग्रेशन टेस्टिंग. सगळ्यांना पटलं का? रिग्रेशन टेस्टिंग नंतर बघा रे रे टेस्टिंग प्लस इम्पॅक्ट एरिया टेस्टिंग. मग आता इंटरव्ह्यूला त्यांनी कधी विचारलं तर रिग्रेशन टेस्टिंग म्हणजे तुम्हाला हे दोन सांगायचं आहे, मग तेच दिले बघा. इज डिफाईन अ टाइप ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग दॅट कन्फर्म दॅट रिसेंट म्हणजे डेव्हलपरने जे काय रिसेंट प्रोग्राममध्ये काय चेंजेस केले त्याच्यामुळे बाकीच्या आधी जी एक्सक्लुसिव्ह फंक्शनॅलिटी जी काय चांगली चालत होते त्याच्यावर इफेक्ट होतं की नाही आपण ते चेक करतो. पटलं का सगळ्यांना? हेच ते काम. बघा न्यू कोड चेंजेस शुड नॉट हॅव साइड इफेक्ट एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी. म्हणून मी तुम्हाला सांगितलं रिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय असतं, तुमचं रिटेस्टिंग प्लस इम्पॅक्ट एरिया टेस्टिंग. मग आपल्याला माहित असतं आपण टेस्टिंग करतो ना, तर आपल्याला माहित असतं एका ठिकाणी इथं चेंज केलं की हे कोणत्या कोणत्या मॉड्यूलला लिंक झालेलं आहे, आपण त्यानुसार टेस्टिंग करतो. ओके, नीड ऑफ रिग्रेशन टेस्टिंग खूप महत्वाची आहे. ठीक आहे. आता रिग्रेशन टेस्टिंग दिले बघा, रिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय असतं, रिटेस्ट ऑल करतो
रिग्रेशन टेस्टचं सिलेक्शन करतो आणि प्रायोरिटी टेस्ट केस करतो, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्हाला रिग्रेशन टेस्टिंग करायचे असेल, जे तुम्ही काय करता, सगळं रिटेस्ट करता ऑल, परत तुम्ही एखादं सिलेक्शन करता आणि प्रायोरिटीज करता. हे एक झालं. आजकाल रिग्रेशन टेस्टिंग अजून एका कन्सेप्ट मध्ये वापरतात बघा. आपले अजाईल मध्ये नेहमी ऑब्झर्व करा, अजाईल मध्ये तुमची स्टोरी असते हे स्प्रिंट मध्ये डिवाइड केली जातात. ही तुमची स्प्रिंट 1 झाली, ही स्प्रिंट 2 झाली आणि स्प्रिंट 3 झाली. तुमची एक मेन स्टोरी असते ना, ती 3 पार्ट मध्ये डिवाइड होते. हा छोटा पार्ट बनवतो, हा छोटा पार्ट बनवतो, हा छोटा पार्ट बनवतो. मी चौथीची स्प्रिंट असते, त्या स्प्रिंटला मग आजकाल ते रिग्रेशन स्प्रिंट म्हणतात. मग ह्या स्प्रिंट मध्ये काय होतं, हे छोटे छोटे स्प्रिंट तुम्ही चेक करता राईट ना, तुकडे तुकडे तुकडे, आणि ह्याच मध्ये तुम्ही ऍज अ होल स्टोरी टेस्ट करता. ह्याला पण रिग्रेशन टेस्टिंग म्हणतात. ठीक आहे. पण जेव्हा तुम्हाला कधी विचारतील तर रिग्रेशन टेस्टिंग मध्ये बोललं की तुम्ही हे सांगा, बरं पडेल तुम्हाला. आता रिटेस्टिंग म्हणजे काय, मी आता सांगितलं. रिटेस्टिंग म्हणजे काय, जो आपण बग रेज केलाय आणि डेव्हलपर तो बग फिक्स करतो, फिक्स केल्यानंतर आपण तोच बग रिटेस्ट करतो. ज्या काय 4-5 लाईन लिहिलेल्या असतात, स्टेप टू रिप्रोड्यूस, आपण सेम कॉपी पेस्ट करून ते एक्झिक्यूट करतो आणि ते चाललं की झालं, आपला तो रिटेस्ट झाला. त्या तुम्हाला रिटेस्टिंग मध्ये बघा. रिटेस्टिंग इज अ process to check specific test case that are found with bug in the final execution. बरोबर की नाही. जो बग तुम्ही रेज केला, जर तो बग रिटेस्ट करणं, दॅट इज नथिंग बट रिटेस्टिंग. आता इंटरव्ह्यूचा आवडता क्वेश्चन, असा कुठला क्वेश्चन इंटरव्ह्यू जाणारच नाही की तुम्हाला त्यामध्ये रिग्रेशन आणि रिटेस्टिंग मध्ये क्वेश्चन विचारणार. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं रिग्रेशन टेस्टिंग म्हणजे काय असतं. इट इज द रिटेस्टिंग प्लस इम्पॅक्ट रिटेस्टिंग. आणि रिटेस्टिंग म्हणजे काय असतं, जो बग रेज केलाय तो फक्त टेस्ट करणं. ओके. आता defect verification is not part of a regression testing. Defect verification is a part of retesting. रिग्रेशन टेस्टिंगचा पर्पज काय असतो, रिग्रेशन टेस्टिंगचा पर्पज असतो नवीन कोड चेंज मुळे काय एक्सटर्नल आधीची जी एक्झिस्टिंग फंक्शनसाठी त्याच्यावरती काय फरक पडला की नाही चेक करणं. न्यू कोड चेंजेस शुड नॉट हॅव एनी साइड इफेक्ट टू दी एक्झिस्टिंग फंक्शनसाठी. रिटेस्टिंग काय असतं, तुम्ही जो बग रेज केला तो बरोबर चालतोय की नाही. ओके. रिग्रेशन टेस्टिंग साठी लक्षात ठेवा, आपल्याकडे ऑटोमेशनची सूट असतात, तुमच्याकडे रिटेस्टिंग साठी कधी ऑटोमेशन सूट नसतो. ऑलवेज रिमेंबर, इथे नसलं पाहिजे बघा. यू कॅनॉट ऑटोमेट दी टेस्ट केसेस फॉर द रिटेस्टिंग, पण तुमच्याकडे रिग्रेशनच्या साठी टेस्ट केसेस असतात, हे लक्षात ठेवा. झाले की नाही 4 पॉईंट. बघा, रिग्रेशन म्हणजे काय असतं, रिटेस्टिंग प्लस इम्पॅक्टेड एरिया असतो. रिटेस्टिंग मध्ये फक्त तुमचा बग टेस्ट होतो, हा तुमचा ह्याच्यामध्ये तुमचा हे चेक करतो आपण एक्झिस्टिंग फंक्शनलिटीला काय ब्रेक होते की नाही, इथे फक्त तो बग बद्दल विचार करतो. काही काही लोक स्वतःबद्दल विचार करतो, तसा हा प्रकार झालेला आहे. ओके. रिग्रेशन साठी तुमच्याकडे ऑटोमेशनचे सूट असतात, ते रन करू. रिटेस्टिंग साठी असं काही नसतं, कारण तो बग असतो, तो बग साठी आपण कधी ऑटोमेट नाही करत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर स्मोक टेस्टिंग. स्मोक टेस्टिंग हे खूप महत्वाचं आहे. तर स्मोक टेस्टिंग काय होतं माहिती आहे का तुम्हाला, आता कन्सेप्ट कशी आहे सांगतो तुम्हाला. जसं एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करतो. ऍझ्युम करा तुम्ही 4 व्हीलरची गाडी शिकताय. ही 4 व्हीलर आहे. 4 व्हीलरची गाडी शिकताय आणि गाडी मी इनिशियल स्टेजला पहिला तुमचा ह्याचा तुम्ही काहीतरी आज आज काहीतरी असं शिकला, क्लच कसा दाबायचा, ब्रेक कसा दाबायचा, एक्सेलेटर कसा दाबायचा. बरोबर. तुम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी याचाल तेव्हा तुम्ही काय करता, परत याची थोडीशी प्रॅक्टिस करता, हे प्रॉपरली मला जमते की नाही, जमते की नाही. तिसऱ्या दिवशी मे बी तुम्हाला असं होईल की तुम्हाला हे तर जमतंय, प्लस तो गाडी कशी चालवायची शिकवल, स्टेअरिंग कसं हे करायचं, गेअर कसे टाकायचं सगळं शिकवल. बरोबर. पण ते तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी येता तेव्हा तुम्ही पहिल्या दिवसात होमवर्क करता की नाही, जेव्हा तुम्ही तिसऱ्या दिवशी येता तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी तिथे होमवर्क करता की नाही, नकळतपणे, तर तुम्ही गाडी चांगलं चांगलं शिकाल. तसंच हे स्मोक टेस्टिंग आहे. स्मोक टेस्टिंग काय असतं, हे नेहमी इनिशियल फेजला केलं जातं. कोणाच्या इनिशियल फेजला केलं जातं, तुमचा प्रोडक्ट जेव्हा किंवा प्रोजेक्ट जेव्हा इनिशियल फेज मध्ये असतं तेव्हा डेव्हलपर त्यामध्ये खूप सारे चेंजेस करतात कंटिन्युअसली. त्याच्यामुळे असं होऊ शकतं, त्यांनी तुम्हाला जेव्हा ते बिल दिलेलं असतं ते बिल सारखं फाटू शकतं. मग तुम्ही काय करता, स्मोक टेस्टिंग करता. म्हणजे समजा त्या असं करा, ऍझ्युम करा ते जे ऍप्लिकेशन, त्या ऍप्लिकेशन मध्ये 10 मॉड्यूल्स आहेत. 10 मॉड्यूल्स आहेत, 4 5 6 7 8 9 10 मॉड्यूल्स आहेत. बरोबर. डेव्हलपरने आज बिल दिलं, डेव्हलपर तुम्हाला काय दिलं, बिल दिलं, आणि तुम्ही काय लगेच काढलं, लगेच तुम्ही ऍक्च्युअल टेस्टिंग चालू करणार आहे का नाही. तुम्ही पहिले काय करणार, बाबा हे मॉड्यूल हे मॉड्यूल हे मॉड्यूल हे सगळे चालतात का ते चेक करणार, रिलेटिव्हली चालतात ते का नाही. मग तुम्ही काय करता, बेसिकली जनरल
हेल्थ चेकअप करता त्या पूर्ण ऍप्लिकेशनचा. हे कधी करता? इनिशियल फेजला. बरोबर आहे. एकदा तुम्हाला गाडी एकदम प्रॉपरली जमली, कोण बघायला नाही का तुम्ही गाडी कशी चालवता? नाही. त्याचप्रमाणे मग जनरल हेल्थ चेकअप असतं. म्हणजे जनरल हेल्थ चेकअप तुम्ही ऍक्च्युअल टेस्टिंग करण्याच्या, रिग्रेशन टेस्टिंग करायच्या आधी किंवा ऍक्च्युअल टेस्टिंग करायच्या आधी तुम्ही त्या ऍप्लिकेशन जनरल हेल्थ चेकअप करता. बाबा सगळे मॉडेल प्रॉपर चालतंय का वगैरे वगैरे. हे सगळं तुम्ही जनरल हेल्थ चेकअप करता. ह्याला म्हणतात स्मोक टेस्टिंग. बरोबर. तर स्मोक टेस्टिंग मध्ये कोणी विचारतं काय सांगतात? इट इज द जनरल हेल्थ चेकअप. पहिला पॉईंट झाला. हा जो स्मोक टेस्टिंग आहे हा दोघं पण करतात, डेव्हलपर पण करतो अँड क्यूए पण करतो. तिसरा, बिल्ड झाल्यानंतर पहिली टेस्टिंग जी होती ती नेहमी स्मोक टेस्टिंग असते. चौथा, हा ठरवतो, इट डिसाइड वेदर बिल्ड, इट डिसाइड्स, हा डिसाइड करतो की फर्दर टेस्टिंग कॅरी आउट करायची ना, फर्दर टेस्टिंग टू बी डन ऑर नॉट डन. जसं की तुम्ही स्मोक जनरल हेल्थ चेकअप करताय आणि सापडताना खूप बग सापडला, तुम्ही पुढची टेस्टिंग करणार आहे का? नाही. म्हणून हे महत्वाचं आहे. म्हणून कधी पण लक्षात, स्मोक टेस्टिंग बद्दल बोलले की 4-5 सांगा. जिथे जनरल हेल्थ चेकअप सांगायचं, इट इज टेस्टिंग बाय डेव्हलपर अँड क्यूए. हा तुम्ही बिल जे इनिशियल स्टेजला असतं तेव्हा आपण स्मोक टेस्टिंग करतो आणि हा टेस्ट डिसाइड करतो की तुम्हाला फ्युचर पुढे जायची की टेस्टिंग करायला. त्याला स्मोक टेस्टिंग म्हणतात. ओके. त्याचाच भाऊ आहे दुसरा आहे सॅनिटी टेस्टिंग. खूप जण कन्फ्युजन असतात स्मोक टेस्टिंग, सॅनिटी टेस्टिंग. सॅनिटी टेस्टिंग मध्ये जर वर्ड बघायला गेलं, हा स्पेशलाइज हेल्थ चेकअप आहे. स्पेशलाइज हेल्थ चेकअप आहे. स्पेशल म्हणजे काय माहितीये का? 10 मॉड्यूल्स आहेत. बरोबर. आणि अज्युम करा तुमचा हा जो प्रोडक्ट आहे हा 2 वर्षापासून आहे, बऱ्यापैकी 2 वर्षापासून काम चालू आहे आणि हा जो बऱ्यापैकी स्टेबल आहे. बघा हा बऱ्यापैकी स्टेबल आहे. आता जर डेव्हलपर काय करतो, डेव्हलपरने तुम्हाला बिल दिलंय, एक बिल दिलंय, त्या बिल मध्ये तुमचा हा जो मॉड्यूल आहे ह्या मॉड्यूल बद्दलचे फीचर गेलेले आहे, इम्प्लिमेंट झालेले आहे. मग सॅनिटी टेस्टिंग मध्ये काय होतं बघा, वर्ड आहे स्पेशल हेल्थ चेकअप. सॅनिटी टेस्टिंग मध्ये काय होतं, हा सगळं टेस्ट नाही करत, हे जे नवीन फीचर केलं ना त्याच्याभोवती राऊंड अराउंड टेस्टिंग करतो. ह्याला म्हणतात सॅनिटी टेस्टिंग. सगळ्यांना पटतंय? सॅनिटी टेस्टिंग इज मोस्टली इज अ स्पेशलाइज हेल्थ चेकअप. हे सांगायचा प्रयत्न केला. आपण पहिल्या स्मोक बद्दल जरा, इट इज जनरल हेल्थ चेकअप. ह्यामध्ये तुमच्या बिझनेसच्या क्रिटिकल फंक्शनॅलिटी टेस्ट केला की ज्याच्यावर ठरतं आपल्याला पुढची टेस्टिंग करायची की नाही. ओके. हा आजकाल मॅन्युअल आणि CI/CD ने इम्प्लिमेंट करून आजकाल हे ऑटोमेशन झालेलं आहे. मॅन्युअल किंवा ऑटोमेशन असतं. ओके. एन्श्युरिंग स्मोक टेस्ट इज पास इच अँड एव्हरी बिल्ड इन ऑर्डर टू प्रोसेस टेस्टिंग. टेस्टिंग करायच्या आधी तुम्हाला हे करावं लागतं. ठीक आहे. आणि हा इथे एक पॉईंट लिहा, इथे डन बाय डेव्हलपर ऑफ क्यूए. दोघं पण करतात. बरं आता बघा, हा जनरल हेल्थ चेकअप म्हणजे पूर्ण ऍप्लिकेशन चेकअप होतं. इथे स्पेशल आहे. तुम्हाला जसं 10 मॉडेल्स त्यात 10व्या मॉडेलला आपल्याला कळालं की डेव्हलपरने काय फिक्सेस केलेलं आहे. आपण ह्याच्यावरती फोकस करणार आहे. मग ह्याला स्पेशल हेल्थ चेकअप. म्हणून तुमचा पहिला स्मोक होतो, मग सॅनिटी होतो. Sanity is a kind of software testing that perform after receiving a bill with minor changes in a code. आलं की नाही मायनर चेंजेस 10व्या मॉडेल मध्ये. सगळ्या मॉडेल मध्ये आहे का? नाही. आपण त्याला फक्त फोकस करतो. इट व्हॅलिडेट अॅक्युरेसी ऑफ न्यूली ऍड पेशंट. जो नवीन फीचर ऍड झाला त्याची आपण अॅक्युरेसी व्हॅलिडेट करतो. ठीक आहे. सगळं पडलं? ओके. इंटरव्ह्यू आवडता क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन स्मोक अँड सॅनिटी. स्मोक पहिल्यांदा करतो, सॅनिटी नंतर करतो. स्मोक क्यूए पण करतो, डेव्हलपर पण करतो. हा फक्त क्यूए करतो. इथे जनरल हेल्थ चेकअप होते, तर स्पेशल हेल्थ चेकअप होतो. बरोबर. हा इनिशियल फेजला आपण स्मोक करायला लागतो. नंतर नंतर आपण त्याला जसं मॅच्युअर होतो तेव्हा तुम्हाला फक्त त्या नवीन फीचर ऍड झाले ते आपण टेस्ट करतो. हा तुमचा ऍक्सेप्टन्स टेस्टिंगचा क्रायटेरिया असतो बघा. ऍक्सेप्टन्स टेस्टिंगच्या अंडर येतो. हा तुमच्या रिग्रेशन टेस्टिंगचा पार्ट. ठीक आहे. 4 पॉईंट झाले. सेम आहे आपल्याला. ओके. ऍक्सेप्टन्स टेस्टिंग खूप जण कन्फ्युज आहे. ऍक्सेप्टन्स म्हणजे काय म्हणजे का, युजरने तुम्हाला काहीतरी रिक्वायरमेंट दिलेले आहेत, त्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला टेस्ट करायचं असतं, त्याला म्हणतात ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. म्हणून तुम्ही जे इनपुट देता आणि तुम्हाला जे आउटपुट पाहिजे ते आउटपुट कशाप्रमाणे पाहिजे, युजरनी जे क्लायंटनी जे तुम्हाला रिक्वायरमेंट दिल्या त्याच्याप्रमाणे पाहिजे. म्हणून कुठे गेलं, टू डिटरमाइन वेदर द सॉफ्टवेअर सिस्टम हॅज मेट द रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन. ह्याला म्हणतात ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. ह्याच्यामध्ये तुमचं बघा, ह्यामध्ये तुमचं सॉफ्टवेअर पण येतं आणि हार्डवेअर पण येतं. म्हणून सिस्टीम टेस्टिंग झाल्यानंतर तुमचं ऍक्सेप्टन्स टेस्टिंग होत असतं. बरोबर ना. मग हे झालं, हे जर नीट झालं तर ते प्रोडक्शनला जातं. बरोबर की नाही. बघा, पहिले युनिट होतं,
मग आपण इंटेशन करतो, इंटेशन आपण सिस्टीम करतो, सिस्टीमला आपण ऍक्सेप्टन्स टेस्टिंग करतो आणि नंतर ते प्रोडक्शनला जातो. ऍक्सेप्टन्स टेस्टिंग मध्ये काय असतं, ऍक्सेप्टन्स टेस्टिंग असतं बघा, ह्याच्यावर तुमचं सॉफ्टवेअर हार्डवेअर सगळं झालेलं असतं आणि ह्यामध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, ह्यामध्ये तुम्ही नेहमी तुमच्या रिक्वायरमेंट्स मीट होतात तुम्ही चेक करता. हे फायनल लेवल, हे जर क्रॉस झालं की तुम्ही जिंकली लढाई, मग तुमचा कोड प्रोडक्शन झाला. ऍक्सेप्टन्स टेस्टिंग इज द फायनल लेवल ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. इट इज द ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ह्याचा मेन एम काय असतो, तुमच्या ज्या काय तुमचे जे ऍप्लिकेशन आहे, जे क्लायंटनी जे रिक्वायरमेंट आहेत त्याच्याप्रमाणे मीट होतं की नाही, हे खूप मॅटर करतं ऍक्सेप्टन्स टेस्टिंग मध्ये. त्यात कुठले कुठले ऍक्सेप्टन्स टेस्टिंग बघा, युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग आहे, त्याला युएटी असं म्हणतात. अल्फा टेस्टिंग असते आणि बीटा. अल्फा टेस्टिंग नेहमी डेव्हलपर साइडला केली जाते, बीटा टेस्टिंग ही क्लायंट साइडला केली जाते, किंवा काही त्यांचे युजर्स एंड युजर असतात. जसं काय बघा ना, क्रोमचे बीटा व्हर्जन येत आहे, म्हणजे काय, हे क्लायंटला ह्यांनी डेव्हलप केले, क्लायंटला दिलं ना, क्लायंट म्हणजे जे त्यांचे काय स्पेसिफाईड एंड युजर असतील ते टेस्ट करतात. त्यांना काय बग सापडला ते सांगतात का हा आम्हाला बग सापडला, आणि त्यांना त्याचे पैसे पण मिळतात ते बग काढायचे, राईट. त्याच्यानंतर ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया हा खूप महत्वाचा आहे. ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया काय असतं बेसिकली म्हणजे का, तुमचा बघा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया डिपेंड फॉलोइंग ऍट्रिब्यूट, कोणत्या कोणत्या, तुमची युजेबिलिटी, तो ऍप्लिकेशन कसं दिसलं पाहिजे, कसं व्ह्यू झालं पाहिजे, त्याचा डेटा कसा इंटिग्रेट केलाय, इथून डेटा ए टू बी, बी टू सी, सी टू डी असा कसा फ्लो होतो ते केलेलं आहे. तुमचा डेटा कन्व्हर्जन मॅटर करतं. जसं की काही ठिकाणी आता कन्व्हर्जन, पैशाचं कन्व्हर्जन असेल, तुमचा डेटा प्रॉपरली कन्वर्ट होतोय की नाही, तुमचा परफॉर्मन्स कसा आहे त्याचा, तुमचं फंक्शन करेक्टनेस कसं आहे, फंक्शनल फ्लो कसा आहे, हा सगळा तुमच्या ऍक्सेप्टन्स मध्ये येतो. लक्षात ठेवा, प्रत्येकाचे चार प्रमाण आहेत. आता ऍक्सेप्टन्सचे टेस्टिंगचे टाइप्स काय बघा, युएटी सांगितलं मी, अल्फा टेस्टिंग, बीटा टेस्टिंग सांगितलं, हे तर तुम्हाला माहिती आहे. हे बिझनेस ऍक्सेप्टन्स वगैरे ह्याची गरज नाही. युएटी, युएटी काय असतं, युजर ऍक्सेप्टन्स टेस्टिंग असतं. हा प्रोडक्शनला जायच्या आधी बघा, हा काय करतो, हा प्रोडक्शनला जायच्या आधी क्लायंट त्यासाठी एक टेस्टिंग करतो. ह्यात मोस्टली क्लायंट लोक करतात. हे जे युएटी जे असतं हे प्री पॉड असतं. प्री पॉड म्हणजे कसं, प्रोडक्शनला जसं डेटा सेटअप आहे, एन्व्हायरमेंट सेटअप, त्या प्रमाणचं एन्व्हायरमेंट सेटअप इथे केलं जातं. बघा एंड युजर, बघा इट इज परफॉर्म एंड युजर और क्लायंट टू व्हेरीफाय एक्सेप्ट सॉफ्टवेअर सिस्टम बिफोर मुव्हिंग ऍप्लिकेशन प्रोडक्शन. प्रोडक्शनला जायच्या आधी एक टेस्टिंग केली जाते, ते मोस्टली क्लायंट करतं. ह्याच्यामध्ये तुमचा प्रोडक्शनचा जसा डेटा सेटअप असतो, एन्व्हायरमेंट सेटअप तसं केलं जातं. इज कार्ड सेपरेट टेस्टिंग ह्याच्यासाठी सेपरेट टेस्टिंग एन्व्हायरमेंटच लागतं विथ प्रोडक्शनला डेटा सेटअप. तिथं जसं डेटा सेटअप, जसं प्रोडक्शनला जसा डेटा सेटअप आहे तसा डेटा सेटअप इथे केला जातो. युएटी इज डन इन दी फायनल फेज. तुम्हाला जेव्हा प्रोडक्शन जायच्या आधी जो करायचा असतो तेव्हा युएटी केलं जातं, त्याशिवाय जातात नाही. कारण की ते चुकून प्रोडक्शनला काही फाटलं तर खूप मोठा लॉस होऊ शकतो, राईट. म्हणून युएटी करतात क्लायंटचे सेपरेट टीम असते. म्हणून पहिले डेव्हलपमेंटला आपण इथे टेस्टिंग करतो, इथं इथं ह्या दोन ठिकाणी आपण टेस्टिंग करतो. युएटीला काय काय ठिकाणी काही क्यूए करतात, काही काही ठिकाणी नाही ऍक्सेस करतात. प्रोडक्शनला आपल्याला ऍक्सेस नसतो बऱ्यापैकी. काही स्पेशलाइज टीम असतात त्यांना ह्या दोन्ही एन्व्हायरमेंटचा ऍक्सेस असतो. आता युएटी मध्ये आपण काय काय चेक करतो, युएटीचा एंट्री क्रायटेरिया काय, तुमच्याकडे बिझनेसचे रिक्वायरमेंट अवेलेबल पाहिजे, तुमचं युनिट टेस्टिंग, इंटेशन टेस्टिंग हे सगळं कम्प्युटर पाहिजे बघा, म्हणून कम्प्युटर दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नो स्टोन जेव्हा तुम्ही टेस्टिंग करता, बरोबर की तुमच्याकडे तुम्ही जेव्हा साइन ऑफ देता तुम्हाला सांगावं लागतं माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा बग राहिलेला नाहीये, कुठल्या प्रकारचा हाय प्रायोरिटी किंवा नो स्टॉपवर, हे सगळं तुम्हाला सांगावं लागतं. हे झालेलं पाहिजे, पूर्ण डिफेक्ट फ्री पाहिजे बेसिक असं म्हणता येईल. आणि तुमचं एन्व्हायरमेंट रेडी पाहिजे. म्हणजे तसं नाही, युएटी एन्व्हायरमेंट कसं असतं बेसिकली, तुमचं जे प्रोडक्शनचं एन्व्हायरमेंट असतं त्याची ते मिरर कॉपी घेतात बेसिकली, त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट करावं लागतं. पण तुमचं हे पण रेडी पाहिजे, बरोबर. आणि ते पण नाही, तुमचे जे पुढे पण बग आहे ते सगळं रिपोर्ट झाले पाहिजे. आता युएटी टेस्टिंग कसं करतात, सिम्पल, तुमचे जे बिझनेस रिक्वायरमेंट आहे, तुमचा प्लॅन बनावा लागतो, सिनारिओ टेस्ट हे सेम आपलं जे इकडे जे करतो ते तिथे करा, फक्त एन्व्हायरमेंट वेगळं. अल्फा टेस्टिंग, ऍक्च्युअली तुम्ही बघायला गेलं हे युएटीचे दोन पोर आहेत. युएटीचे दोन पोरं कोण, अल्फा आणि बीटा. म्हणजे तुमचं क्लायंटला जायच्या आधी तुम्ही एक टेस्टिंग करता, डेव्हलपर एंडला. बघा अल्फा टेस्टिंग हे नेहमी डेव्हलपर एंडला होतं, त्याला म्हणतात अल्फा टेस्टिंग. अल्फा टेस्टिंग इज अ टाइप ऑफ ऍक्सेप्टन्स टेस्टिंग परफॉर्म टू आयडेंटिफाय ऑल पॉसिबल एक्शन बिफोर रिलीजिंग टू प्रोडक्ट टू एंड युजर. एंड युजरला द्यायच्या आधी करतात. हे कोण करतं, मोस्टली इंटरनल एम्प्लॉय ऑफ द ऑर्गनायझेशन, जसं आपण करू शकतो हे. आता बीटा टेस्टिंग म्हणजे काय, जेव्हा हे तुमच्याकडे गेलं हे एंड युजरला देतात, घे बाबा तू टेस्ट करता क्लायंट. बीटा टेस्टिंग परफॉर्म बाय द रिअल युजर ऑफ द सॉफ्टवेअर.
इट इज द फायनल स्टेज बिफोर शॉपिंग शिपिंग टू प्रोडक्ट टू द कस्टमर. कस्टमरला जायच्या आधी हे बीटा टेस्टिंग केलं जातं. त्याला आपण UAT म्हणतो की नाही नकळतपणे. तसंच ते बीटा व्हर्जन ऑफ द सॉफ्टवेअर इज रिलीज टू लिमिटेड नंबर ऑफ एंड युजर. ह्यामध्ये लिमिटेड नंबर ऑफ एंड युजर, त्यांचे काय स्पेसिफाईड युजर्स त्यांनाच देतात. तुम्ही टेस्ट करा आणि आम्हाला बग काढून द्या. ह्याच्या फीडबॅकवरून कळते तुमची प्रोडक्टची क्वालिटी किती. समजा बीटा टेस्टिंग त्यांच्या एंड युजरला दिले आणि त्यांनी खूप बग काढले, तर ऑब्विस आहे ना, याचा अर्थ काय, तुम्हाला आपल्याला नाही सापडला, याचा अर्थ आपली व्हॅल्यू कमी होते ना. ओके. डिफरन्स बिटवीन अल्फा टेस्टिंग बीटा टेस्टिंग. अल्फा टेस्टिंग डेव्हलपर एंडला होते, हे नेहमी क्लायंट एंडला होते. बरं इथे दिलं का, ह्याच्यामध्ये रिलायबिलिटी सिक्युरिटी टेस्ट नाही केली जाते. त्याच्यामध्ये बघा नाही केली जाते, नॉट ह्यामध्ये ते पण चेक केलं जातं. ह्यामध्ये व्हाईट बॉक्स टेस्टिंग होते, म्हणजे व्हाईट आणि दोन्ही पण ब्लॅक बॉक्स टेस्टिंग होते. ह्याच्यामध्ये फक्त ब्लॅक बॉक्स टेस्टिंग होते, कारण ह्यांना कोड दिसत नसतो बेसिकली. ह्यासाठी एक सेपरेट एन्व्हायरमेंट लागते, लॅब एन्व्हायरमेंट, टेस्टिंग एन्व्हायरमेंट लागतं. ह्यासाठी अवेलेबल करतं रिअल टाइम मध्ये बेसिकली. झालं. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग लय महत्वाचं. ब्लॅक बॉक्स टेस्ट म्हणजे बघा, ब्लॅक बॉक्स म्हणजे काय माहितीये का, तुम्ही इथून इनपुट द्यायचं, इथे आउटपुट द्यायचं, तुम्हाला कळतंय का ह्याच्यामध्ये कसं कोड डेटा फ्लो होतोय, काय फ्लो होतं कळतंय का, त्याला म्हणतात ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. म्हणजे काय करायचं, तुम्हाला इनपुट द्यायचं आणि तुम्हाला आउटपुट आलं पाहिजे. बघा, ब्लॅक बॉक्स टेस्टिंग इज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग मेथड इन विच फंक्शनलिटी ऑफ द सॉफ्टवेअर आर टेस्टेड विदाउट हॅव्हिंग अ इंटरनल कोड स्ट्रक्चर इम्प्लिमेंटेशन. म्हणजे तुम्हाला डेटा कुठं कसा जातं घेणं देणं आहे का नाही. जसं की तुम्ही ATM मशीन मध्ये गेला आणि तुम्ही आतमध्ये कार्ड इन्सर्ट केला, तुम्हाला पैसे यायला पाहिजे. जेवढे तुम्ही पैसे टाकता, अमाऊंट एंटर करता, तेवढे पैसे यायला पाहिजे. तुम्हाला काय घेणं देणं, हा डेटा कसा जातो, कुठं फ्लो होतं, काय फ्लो होतं, घेणं देणं आहे का नाही. तुम्ही इनपुट द्यायचं, तो आउटपुट आला पाहिजे. त्याला म्हणतात ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही वाक्य वाचा, इथे मेनली फोकस आहे इनपुट अँड आउटपुट ऑफ द सॉफ्टवेअर. म्हणजे आतल्या गोष्टी कसं फ्लो होतं त्याची घेणं देणं नाही. आता हे ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचे टाईप आहे, फंक्शनल टेस्टिंग, नॉन फंक्शनल रिग्रेशन, हे सगळं ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचे टाईप आहे. कारण ह्यामध्ये बघा, आपण इनपुट देतो आणि आउटपुट चेक करतो. ह्यामध्ये आपण चेक करतो, अरे डेटा इथून इथे जातो, कसं स्ट्रक्चर लिहिलं आहे, कसं सिक्युरिटी का, हे सगळं चेक करतो का, नाही चेक करत. म्हणून हे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आहे. बरोबर आहे. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग हे QA करतो नेहमी, लक्षात ठेवा. व्हाईट बॉक्स टेस्टिंग म्हणजे काय असतं, ह्याच्यामध्ये बघा सेम लॉजिक आहे, इनपुट दिला आणि इथे आउटपुट आहे. व्हाईट बॉक्स म्हणजे इथं तुम्हाला आतमध्ये दिसतं, म्हणजे तुम्ही इनपुट दिला, ह्यातून डेटा इकडून कसा कसा तुमचा फ्लो जातो ते सगळं चेक करतो. म्हणजे असं म्हणता येईल, ह्याच्यामध्ये तुमचं इंटरनल कोड स्ट्रक्चर, बरोबर, इंटरनल डेटा फ्लो हे चेक करतो, आणि तुमची सिक्युरिटी चेक करतो. ह्या 3-4 गोष्टी तुम्हाला भेटतात. बघा, इंटरनल स्ट्रक्चर चेक करतो, तुमचं डिझाईन चेक करतो, कोडिंग चेक करतो, आणि डेटा कसा फ्लो होतो इनपुट टू आउटपुट हे सगळं चेक करतो. आता व्हाईट बॉक्स टेस्टिंग इम्पॉर्टंट काय, त्याच्यामुळे तुमचे सिक्युरिटीचे जे लूप्स असतात, फॉर लूप्स, ते आपण ह्याच्यामध्ये चेक केलं जातं व्हाईट बॉक्स मध्ये. किंवा ब्रोकन किंवा एखाद्या पुअरली स्ट्रक्चर, एखाद्या कुठला तरी पाथ असतो, तो पुअरली स्ट्रक्चर असतो, ते पण ह्यामध्ये व्हेरीफाय होतं. तुम्ही याचं एक्सपेक्टेड आउटपुट होतं, कंडिशन लूप होतं, सगळं तुमचं चेक होतं त्याच्यामध्ये. आता डिफरन्स बिटवीन व्हाईट बॉक्स हा मोस्टली डेव्हलपर करतो. QA पण करतात, पण काही QA ना नॉलेज असतं तेवढं डेव्हलपमेंट लेवलचं, ते शक्यतो नाही करत, पण 90% डेव्हलपर्स करतात. डिफरन्स बिटवीन व्हाईट बॉक्स ब्लॅक बॉक्स मध्ये सांगितलंय, तुमचं इनपुट आणि आउटपुट द्यायचं आहे. इनपुट द्यायचं, आउटपुट द्यायचं, ह्याच्यामध्ये तुमचा डेटा कसा कुठून कसा फ्लो होतो ते सगळं चेक केलं जातं. हा मोस्टली सॉफ्टवेअर डेव्हलपर करतात, हा सॉफ्टवेअर टेस्टर करतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही नॉलेजची गरज आहे का, कोडिंग नॉलेजची नाही, तुम्हाला फक्त इनपुट द्यायचं, आउटपुट, इथे तुम्हाला कोडिंगचं नॉलेज लागतं, कसं इम्प्लिमेंट केलं तेच म्हणतात. ह्याच्यामध्ये सगळं आउटर असतं, हे इनर आणि सगळं चेक करतो. ह्याचे टाइप्स ऑफ ब्लॅक बॉक्स टेस्टिंग, फंक्शनल, नॉन फंक्शनल दिलेलं आहे, पाथ टेस्टिंग, लूप टेस्टिंग, कंडिशन टेस्टिंग, हे सगळं त्याच्यामध्ये व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये. आता आपण केलं इक्विव्हॅलेंट बाहेरचं, आता आपण माहिती केलं होतं. ऍडॉक टेस्टिंग. ऍडॉक टेस्टिंग म्हणजे काय माहितीये का, ऍडॉक म्हणजे काय असतं, समजा मी तुम्हाला एक ऍप्लिकेशन दिलं, म्हटलं की एक काम कर, तू टेस्ट कर. तुम्ही काय करता, घेता ऍप्लिकेशन टेस्ट करता, कारण तुमच्याकडे टेस्ट केस नसतं, काय नसतं, तुम्ही डायरेक्ट टेस्ट करता. म्हणजे काय, तुम्ही विदाउट प्लॅनिंग आणि विदाउट डॉक्युमेंटेशन त्याचं टेस्टिंग करता. टेस्टिंग परफॉर्म विदाउट प्लॅनिंग ऑन डॉक्युमेंटेशन, ह्यालाच कधी कधी मंकी टेस्टिंग पण म्हणतात. बरं, माकड कसं करतं, एका जाऊन दुसऱ्या, त्याचा काय प्लॅन असतो कुठल्या डोक्यामध्ये नसतो, सेम लॉजिक चालतो. मेन एम काय असतं म्हणजे आपण, आपल्याला काय टेस्ट आपलं दिलेलं असतं काम, हे काम कर, हे घे आणि टेस्ट कर. आपलं मेन फोकस काय असतं, ऍप्लिकेशन ब्रेक करायचं फोकस, बाकीचं काय नाही. आपण कसंही किती काही पण करणार, काय प्लॅन नाही, काय नाही, आपण फक्त ऍप्लिकेशन ब्रेक करायचा प्रयत्न करणार, आणि ही टेस्टिंग केलं जातं. ठीक आहे. आपण मग अशी माउंट व्हॅल्यू वगैरे बघितलेलं आहे.
कम्पॅबिलिटी टेस्टिंग, तुमचं ऍप्लिकेशन कशाला कशाला कम्पॅटेबल आहे, जसं की तुमचं कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमला, कोणत्या डेटाबेसला, कोणत्या ब्राउझरवर हे कम्पॅटेबल आहे आपण हे चेक करतो. जसं की एखादं ऍप्लिकेशन असतं ते तुमचं चेक करायला लागतं, ब्राउझरवर कसं चालतं, क्रोमवर कसं, आईवर कसं, सफारीवर कसं, बरोबर. त्यांना म्हणतात कम्पॅरेबल टेस्टिंग. काय काय विंडोजवर चालतं, काय मॅकवर चालतात, राईट, लिनक्सवर. ते झालं. ओके, मी स्टॅटिक टेस्टिंग घेतलं होतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्झिक्युशन नसतं, तुम्ही टेस्ट केस डेव्हलपमेंट जे असतं ते सगळं टेस्ट केसेस स्टॅटिक मध्ये येतं. बिफोर एक्झिक्युटिंग टेस्ट केस जे असतं ना ते सगळं स्टॅटिक मध्ये येतं, आणि जिथं तुम्ही एक्झिक्युशन टेस्ट केस करता ते सगळं डायनॅमिक टेस्टिंग मध्ये येतं, बरोबर. आता आपण एंड टू एंड टेस्टिंग येतं. एंड टू एंड मध्ये काय होतं, तुमचा जो गोल असतो, तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन जे असतं ते स्टार्ट टू एंड टेस्ट करायचं असतं. त्याचे गोल टू सिम्युलेट वेदर रिअल युजर सिनेरियो लुक्स फ्रॉम स्टार्ट टू एंड. ओके. नंतर ग्रे बॉक्स टेस्टिंग म्हणजे काय, हे कॉम्बिनेशन आहे बघा. आता आपण बघायचं ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये व्हाईट बॉक्स टेस्टिंग. ग्रे बॉक्स टेस्टिंग म्हणजे ह्या दोघांच्या मिडल आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडासा इंटरनल फ्लो पण चेक करणार आणि ब्लॅक बॉक्स वाला पण करणार, म्हणून हे ग्रे बॉक्स टेस्टिंग झालं. म्हणून इट इज अ कॉम्बिनेशन ब्लॅक बॉक्स आणि व्हाईट बॉक्स असतो. ह्यात थोड्याफार गोष्टी इंटरनल, एक नॉर्मल क्यूए असतं की त्याला थोडंसं कोडिंगचं नॉलेज असतं, तो थोडं हे ते पण चेक करतो इंटरनल वर्किंग कसं चालतं. इंटरफेस टेस्टिंग मी तुम्हाला सांगितलं, समजा तुमच्याकडे आधार कार्डचं ऍप्लिकेशन आहे आणि इंटरफेस आहे, त्याला तर थंब प्रिंट साठी एक हे स्कॅनर असतो, राईट, थंबचा स्कॅनर करायला, ते ह्याला जोडल्यानं चालतं का, झालं का इंटरफेस टेस्टिंग. जेव्हा 2 किंवा 3 ऍप्लिकेशन इंटरफेस आहेत एकमेकांना कनेक्ट करतात तेव्हा ते कसं चालतं. निगेटिव्ह टेस्टिंग म्हणजे काय असतं, जिथे तुम्हाला निगेटिव्ह सिग्नल टेस्ट करा, जसं की करेक्ट युजर नेम टाकलं आणि रॉंग पासवर्ड टाकलं, तुम्हाला ऍप्लिकेशन लॉग इन व्हायला पाहिजे का, नाही आलं पाहिजे, ते निगेटिव्ह टेस्टिंग झाले की नाही. म्हणजे तुम्हाला तुम्हाला प्लॅन असतो की त्या ऍप्लिकेशन फेल करायचा, त्याला निगेटिव्ह टेस्टिंग म्हणतात, बरोबर. ओके. पॅसिव्ह टेस्टिंग आणि ओके टेस्टिंग टेक्निकल मॉनिटर रिझल्ट. ओके, जिथं तुमचा ऍक्च्युअली मध्ये टेस्ट डेटा जो असतो बघा, तुम्ही फक्त गेसिंग करता, असं असं होऊ शकतं, तसं तसं होऊ शकतं, त्याला पॅसिव्ह टेस्टिंग म्हणतात बघा. टेस्टिंग टेक्निक कन्सिस्ट ऑफ मॉनिटरिंग द रिझल्ट ऑफ अ रनिंग सिस्टीम विदाउट इंट्रोड्युसिंग एनी स्पेशल डेटा, त्याला पॅसिव्ह टेस्टिंग असं म्हणतात. सिक्युरिटी टेस्टिंग खूप महत्वाचं आहे. सिक्युरिटी टेस्टिंग मध्ये तुम्ही बेसिकली तुमचा जो कोड आहे, तुमचा जो डेटा किंवा हा कुठलाही थर्ड पार्टीला ऍक्सेसेबल नको, त्याला सिक्युअर टेस्टिंग म्हणतात. ह्याच्यामध्ये तुमचं कुकीचं पण टेस्टिंग होतं, तुमचं जे जेव्हा तुम्ही युजरने पासवर्ड टाकता त्याचं पण टेस्टिंग होतं. अजून जसं की एखादा, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं ऍप्लिकेशन तुमच्या मशीन ऍप्लिकेशन केलं, जेव्हा तुम्ही ते ऍप्लिकेशन दुसरीकडून कुठल्या साईटवरून ऍक्सेस करायचा प्रयत्न करता, तुम्हाला नोटिफिकेशन यायला पाहिजे, झालं की सिक्युरिटी टेस्ट. जसं गुगलचं बघा, तेव्हा जीमेल तुमच्या मोबाईल इन्स्टॉल आहे, जेव्हा तुम्ही कुठल्या मशीनवरून करत लगेच तुमच्या मोबाईल नोटिफिकेशन येते की नाही, कोणते ट्राय करतो, झाली की नाही सिक्युरिटी टेस्टिंग. टोकन वाला पण होतं, मग 2 स्टेप व्हेरिफिकेशन दिले बघा, जीमेल इन्स्टॉल वाला, थर्ड पर्सन शुड नॉट ऍक्सेप्ट, ऍट अ टाइम ओनली वन सेशन शुड बी ओपन, हे झालं सिक्युरिटी टेस्टिंग. तुमचा पासवर्ड हा नेहमी एन्क्रिप्ट फॉर्मॅट पाहिजे. ओके. नंतर इंटरव्ह्यूचा फेवरेट क्वेश्चन हा, डिफरन्स बिटवीन सिव्हिरिटी प्रायोरिटी. एक नेहमी लक्षात ठेवा, जिथे जिथे सिव्हिरिटी येते वाक्य का, जो सिव्हिरिटी असतो हा नेहमी बिझनेस इम्पॅक्टशी रिलेटेड होतो, हे नेहमी लक्षात ठेवा, बिझनेस इम्पॅक्ट. जसं की, आणि प्रायोरिटी म्हणजे काय असं सोप्यामध्ये, हाऊ सून दॅट बग शुड बी फिक्स, त्याला म्हणजे प्रायोरिटी. आता सिव्हिरिटीचा खूप महत्वाचा, सिव्हिरिटी बिझनेस इम्पॅक्ट म्हणजे तुमचा करोडचा लॉस होणार आहे, सिव्हिरिटी हाय झाली, सिव्हिरिटी हाय झाली. जसं की मध्ये बघा इंटरनॅशनल ट्रेड मध्ये आपल्या कुठलं तर आफ्रिकेच्या कुठं हे आहे ना, तिथे ती शिप अडकली होती, आडवी झाली होती पूर्णपणे, तर पूर्ण कम्युनिकेशन थांबलं होतं, राईट ना, सगळं एक्सपोर्ट थांबलं, एक्सपोर्ट थांबलं होतं. त्यावेळेस सिव्हिरिटी काय झाली, हाय झाली, कारण बिझनेस इम्पॅक्ट झाला, खरं खूप देशांचा लॉस झाला होता, झाला का नाही बिझनेस इम्पॅक्ट, त्याला म्हणतात हाय सिव्हिरिटी. ह्या केसमध्ये तुमचा हा ऍट एनी कॉस्ट लवकर लवकर फिक्स झाला पाहिजे, त्याला म्हणतात हाय प्रायोरिटी. ओके. आता इंटरव्ह्यू तुम्हाला नक्की विचार बाबा, एक्झाम्पल सांग, हाय सिव्हिरिटी आणि हाय प्रायोरिटी, असे तो क्वेश्चन विचारतो. हाय सिक्युरिटी हाय प्रायोरिटी, तुमचं लॉग इनच नाही ऍप्लिकेशनला, झालं की नाही, तुमच्या बिझनेसला पण इम्पॅक्ट झाला आणि तुमची प्रायोरिटी पण लवकर झाली. बरं, हा पण विचार बघा, पुढचा क्वेश्चन विचार, गिव्ह मी एक्झाम्पल ऑफ हाय सिव्हिरिटी बट लो प्रायोरिटी. बघा, एक मेसेज येतो,
पॉपअपचा मेसेज येतो, ओके बटन आहे. जेव्हा तुम्ही ह्याच्यावर कंटिन्युअसली क्लिक 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 करत जाता ना, 100 वेळा क्लिक करता ना, तेव्हा तुमचं ऍप्लिकेशन क्रॅश होतं. तेव्हा तुमचं काय ऍप्लिकेशन क्रॅश होतं. बरोबर. ह्या केसमध्ये बघा, ऍप्लिकेशन क्रॅश झालं, तुमचा बिझनेस इम्पॅक्ट झाला. पण असे किती जण असतील रे त्या ओके वरती 100 वेळा क्लिक करतील? खूप कमी जण असतील. त्यामुळे त्याची प्रायोरिटी कमी झाली. म्हणजे हा हाय सिव्हिरिटी का झाला? कारण की त्याच्यामुळे तुमचा बिझनेस इम्पॅक्ट त्या युजरचा मुळे. पण लो प्रायोरिटी का झाला? कारण ही तर अशी करणारे एकाच वेळी त्या ओकेवर 100 वेळा क्लिक करणारे असे खूप कमी जण असतील. ते इम्पॉर्टंट झालं. म्हणून कधी पण लक्षात ठेवा, तुमच्याकडे हे 2 एक्झाम्पल रेडी पाहिजे. कुठले 2 एक्झाम्पल? हाय सिव्हिरिटी हाय प्रायोरिटी, हाय सिव्हिरिटी लो प्रायोरिटी वाले. हा एक झाला. किंवा तुम्हाला आता तुमचं पेमेंटच करतात नाही, तुमचं पेमेंट तुम्ही पैसे ट्रान्सफर करताय, पण ते पैसे दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये जमाच होत नाही. IMPS करताय, राईट? तुमच्या अकाउंट मध्ये पैसे कटतात पण दुसरीकडे ट्रान्सफर होत नाहीये. झालं की नाही? हाय सिव्हिरिटी हाय प्रायोरिटी. ठीक आहे. परत असं म्हणता येईल, हाय सिव्हिरिटी लो प्रायोरिटी म्हणजे काय? तुमच्या कंपनीचा लोगो जो असेल तो पण ह्या केसमध्ये बघा काय, कंपनीचा जो लोगो असतो तो लो सिव्हिरिटी हाय प्रायोरिटी होईल. लो सिव्हिरिटी म्हणजे काय? त्या कंपनीचा लोगो जर चेंज आहे, म्हणजे थोडस इकडे तिकडे झाला, तर त्याने काय बिझनेस इम्पॅक्ट नाही होणार आहे, पण तुमची रिप्युटेशनचा इश्यू होईल. म्हणून तुम्हाला तो हाय लवकर फिक्स करावा लागेल. असे ते काय गोष्टी ते तुम्हाला हाय प्रायोरिटी हे करावं लागेल. लक्षात ठेवा. म्हणून दिले प्रायोरिटी किती लवकर करायचा, सिव्हिरिटी बिझनेस इम्पॅक्ट. लक्षात ठेवा नेहमी. ह्याचे पण 3 पार्ट आहेत, ह्याचे पण 3 पार्ट आहेत. हेच तुम्हाला दिलेलं आहे. ओके. टेस्ट हार्नेस म्हणजे काय? इज अ कलेक्शन ऑफ सॉफ्टवेअर अँड टेस्ट एन्व्हायरमेंट that is put together to test the program unit by running and under varying environments like stress, load, test data. हे सगळं करायचंय. टेस्ट हार्डनेस म्हणजे काय माहिती? सोपवलं मध्ये काय, तुम्हाला ते ऍप्लिकेशन ब्रेक करायचंय. तुम्ही ते ब्रेक कसं करू शकता? खूप सारा लोड द्यायचा, टेस्टिंग करायचं, सारखं करायचं, जेणेकरून तो ऍप्लिकेशन चेक करायचं किती ससेस्टेबल आहे, स्केलेबल आहे. त्याला मला टेस्ट हार्डनेस म्हणतात. ओके. व्हॉट इज टेस्ट क्लोजर? बघा, आपण ते HTLC मध्ये शेवटचा पार्ट बघितला, टेस्ट क्लोजर, राईट? म्हणजे जेव्हा तुमची टेस्टिंग झाली की तुम्हाला सांगावं लागतं क्लायंटला, आम्ही हे टेस्ट केलं, आम्हाला एवढे बग सापडले, आम्ही अशा टाईपचे टेस्टिंग केले. बरोबर आहे? हे सगळं टेस्ट क्लोजर मध्ये असतं. म्हणून टेस्ट क्लोजर एक डॉक्युमेंट आहे, गिव्स द समरी ऑफ ऑल द टेस्ट दॅट आर कंडक्टेड ड्युरिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या अनालिसिस केलं असतं, तुमचे जे बग रेज केले, कोणते एरर सापडलेले, तुमचे किती टेस्ट एक्झिक्यूट केला, किती इम्पॅक्ट केला, किती इम्प्रुव्हमेंट केलं, हे सगळं दिलेलं असतं. ओके. आता पॉझिटिव्ह टेस्टिंग, निगेटिव्ह टेस्टिंगचं मी तुम्हाला आधी सांगितलं. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच करूया.